प्राध्यापक, आता मी बोलणारा वक्ता, बरोबर, अकॅडमिक्स ऑफ कॉलेज, या सगळ्या संकल्पना वापरतात आणि संकल्पना वापरल्या कारणामुळे तुम्हाला वास्तवाचं बोलवतो. म्हणजे कोणतंही ऐतिहासिक वास्तव असो किंवा समकालीन वास्तव असो, कोणतंही वास्तव समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला ते समजण्यासाठी आवश्यक असणारा संकल्पनांचा व्यूह लागतो. मग तुम्ही वनस्पतीशास्त्रात गेलात तर वनस्पतीशास्त्राच्या संकल्पना लागतील, पदार्थविज्ञानात गेलात तर पदार्थविज्ञानाच्या संकल्पना लागतील. तसं तुम्ही इतिहास वास्तव समजून घ्यायचा असेल तर इतिहास वास्तव समजून कसं घ्यायचं याच्या संकल्पना तुम्हाला लागतील. बरं, इतिहास वास्तव जसं आकारलं जातं, जसं घडतं, हे फार गुंतागुंतीचं आहे. वारंवार हा शब्द वापरत होता, व्यानिश म्हणजे गुंतागुंतीचं. आता ही गुंतागुंत जी आहे त्या गुंतागुंतीमध्ये अनेक मुद्दे आहेत. एक साधा मुद्दा तुम्हाला सगळ्यांना दिसतोय की विद्यार्थी आणि शिक्षक असं म्हटल्याबरोबर ते सत्ता संबंध आहे. समजा आता मी इथं आलो तेव्हा जेव्हा इथं व्याख्यानाला येतो तेव्हा सगळे प्राध्यापक सुद्धा उभे राहतात, कारण ते विद्यार्थ्याच्या भूमिकेत असतात आणि मी शिक्षकाच्या भूमिकेत असतो. यदा कदाचित मी आमचे व्हाईस चान्सलर आले तर मी उभा राहतो, कारण त्यांची सत्ता असते आणि मी आणखीच असतो. सत्ता संबंधाचा बोध हा आपल्याला शिक्षक विद्यार्थी या नावावरून येतो. दुसरी गोष्ट आपल्याला कळली पाहिजे की वास्तव समजून घेतो तेव्हा नुसत्या संकल्पनांनी वास्तव नाही समजून घेता येत. वास्तव समजून घेण्यासाठी वास्तव जग घडतं त्या कारणांचा तुम्हाला बोध व्हावा लागतो. पाणी उकळतं तर पाणी कशानं उकळतं तुम्हाला माहिती आहे की आग दिली, जोरदार आग होती म्हणून ते पाणी उकळलं. 100 सेंटीग्रेड पाणी उकळण्यासाठी तुम्हाला आग तेवढी द्यायला लागते तरच ते उकळणार. तुम्हाला कार्यकारणाचा बोध होतो. इतिहास जे घडत असतो त्या इतिहासाच्या पाठीमागं पोटामध्ये कार्यकारण भावाचा व्यापक पोट आहे. विज्ञानामध्ये कार्यकारण भाव जो आहे हा कार्यकारण भाव अनेक वेळेला सुटा वेगळा करून पाहता येतो. तुम्ही एक प्रयोग करता आणि त्या प्रयोगामध्ये ज्या स्थिती असतात त्या स्थिती तुम्ही कंट्रोल करू शकता, नियंत्रित करू शकता. इतिहासामध्ये मात्र अनंत कारण आहेत आणि अनंत कारणाचं जंजाळ आहे. मग हे अनंत कारणाचं जंजाळ जे आहे हे जंजाळ जर तुम्हाला माहिती नसेल तर इतिहास वास्तव कसं करणार? हे दोन गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे संकल्पनांचं विश्व आणि कार्यकारण भावाची किंवा नियमांची रचनांची एका अर्थानं चौकट. कशा पद्धतीनं इतिहास बनतो त्याची रचना काय, इतिहास समजून घेण्यासाठी कोणत्या कॅटेगरी संकल्पना हव्यात आणि इतिहास कोणत्या नियमांनी बदलतो, या तिन्ही गोष्टी जर तुम्ही डोळ्यासमोर आणल्या तर तुम्हाला स्त्रीवादाचं महत्त्व कळेल. तुम्हाला लक्षात घ्यायला हवं की तुम्ही कदाचित वारंवार म्हणता आहात की हा शेतकरी आहेत, आदिवासी आहेत, स्त्रिया आहेत, कामगार आहेत, हे इतिहासातून अदृश्य राहतात. खरं तुम्हाला एक गमतीदार अनुभव सांगतो आणि हा अनुभव तुम्हाला सगळ्यांना कदाचित काही गोष्टी सांगू शकेल. सबाल्टन स्टडीज म्हणून जो एक प्रवाह उदयाला आला त्याचं म्हणणं होतं की हे सगळं अभिजनवादी आहे आणि अभिजनवादाला नकार देऊन त्यांनी शेतकरी विद्रोह, कामगार विद्रोह यांचा इतिहास लिहायचा प्रारंभ केला आणि अत्यंत उत्साहानं 1982 पासून लगोलग वेगवेगळे खंड येऊ लागले. 87 पर्यंत 4 खंड येऊन गेले. 4 खंड लिहून झाल्यावर 4थ्या खंडामध्ये अमेरिकेमध्ये असलेल्या एका महान विदुषीनं एक लेख लिहिला आणि त्या लेखामध्ये त्यांनी दाखवून दिलं की तुमच्या सबाल्टन म्हणून तुम्ही जे सांगता आहात त्या सबाल्टन मध्ये स्त्री कुठे आहे? आता मुद्दा समजून घ्या की त्यांची भूमिका काय होती की आम्ही शोषित अंकितांचा इतिहास लिहितो आहोत. आता शोषित अंकितांचा इतिहास लिहितोय असं म्हणणाऱ्या सबाल्टन स्टडीजच्या 4 खंडापर्यंत त्या सगळ्या दिग्गज लोकांना, कोण कोण होतं त्याच्यामध्ये? रणजित गुहा आहेत, पार्थ चटर्जी आहेत, तत्वज्ञानाच्या पातळीवरती अत्यंत मॉडर्न आहेत, विकसित आहेत, अद्यावत आहेत. जगभरात काय काय कशी प्रकारची विचारसरणी चालली आहे, तत्व चालली आहेत, भूमिका काय आहेत, पद्धती काय आहेत, वाकबगारगडी आहेत. पण तरीही त्यांच्या इतिहास लेखनामध्ये स्त्रिया आल्या नाही.
आणि मग गायत्री चक्रवर्ती स्पिवाकनी नेमका तोच मुद्दा घेतला. त्यांनी सांगितलं की शेतकरी विद्रोह का करतात. ते म्हणाले की शेतकरी विद्रोह का करतात त्याच्या संबंधामध्ये या सभास्थळी तुम्ही काही कारण शोधली, फार महत्वाची कारण शोधली. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्या एकंदरीत समूहाच्या कल्पनेमध्ये त्यांच्या बंडाची चौकट आहे. भारतामध्ये जी बंड झाली ती समूहाची बंड झाली, जात्यांची बंड झाली, कुणब्यांची बंड झाली, समूह म्हणून संघर्ष झाले. म्हणजे संघर्ष शेतकऱ्यांनी केले आणि शेतकऱ्यांनी जे संघर्ष केले त्या संघर्षाच्या मुळाशी, त्याच्या एका अर्थाला अंततळाशी कल्पना होती समूहाची. मग त्याला कोणी वर्ग म्हटलं, त्याला कोणी जात म्हटलं, त्याला कोणी गण म्हटलं. गण समुदाय, वर्ग समुदाय, जात पासून समुदाय. परंतु हा समुदाय घडतो कशानं या मूळ प्रश्नाकडे कोणत्याही सभासद स्त्रीचा अभ्यास केला नाही. गायत्री चक्रवर्ती स्पिवाक म्हणाल्या की तुमच्या इतिहास लेखनामध्ये टेरिटोरियलिटी, तुम्ही क्षेत्र कल्पना वापरता, तुम्ही समूह कल्पना वापरता, परंतु क्षेत्र कल्पना, समूह कल्पना ज्या जेंडरनं, लिंगभावानी, पितृसत्तेनं घडते त्याच्याविषयी तुमच्या इतिहास लेखनामध्ये कोणतंही खुलासा नाही. एक साधा मुद्दा तुम्हाला कळला की गायत्री चक्रवर्ती स्पिवाकने सांगितलं की तुमच्या समूह नावाच्या व्याख्येमध्ये पुरुषच आहे. वर्ग म्हटलं की पुरुष, जात म्हटलं की पुरुष. ज्या शरद पाटलांचा उल्लेख दिलीपने केला त्यांनी फार महत्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की भारतामध्ये ज्या मुख्य चळवळी आहेत त्या चळवळी वर्गवादी, जातीवादी या पुरुष प्रधान चळवळी आहेत. काय म्हटलं त्यांनी? मुक्ती कुणाची आहे? जातीच्या विरुद्ध लढणारे जेव्हा जातीविरुद्ध लढतात तेव्हा अजेंडा काय मांडतात? वर्ग संघर्ष करण्यासाठी जे पुढे येतात ते वर्गमुक्तीचा प्रतिबंध काय मांडतात? असं का घडतं की दलित चळवळीमध्ये आता वानगी दाखल सुद्धा स्त्रिया सापडत नाहीत? बंड आहे दलित ट्रान्सफर, त्यानंतरच्या कालखंडामध्ये वेगळ्या लोकांनी वेगळी बंड केली का नाही? आणि त्यांनी सांगितलं की या पुरुष प्रधान चळवळी आहे. मुद्दा तुम्हाला थोडासा खुलासा झाला म्हणजे तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे, तुम्हाला या संबंधातला शोध घेणं गरजेचं आहे की तुमचं माझं जे वास्तव आहे समकालीन वास्तव आणि ऐतिहासिक वास्तव आहे. जसं तुम्ही एखाद्या विशिष्ट प्रकारच्या पदार्थ विज्ञानाचा किंबहुना रसायनशास्त्रातल्या एका विशिष्ट फेनोमेननचा शोध घेता तेव्हा त्याच्यामध्ये असलेल्या सर्वथैव असलेल्या कारणांचा तळ गाठता, तसं इतिहासाचं जे वास्तव आहे त्या इतिहासाला वास्तवाला घडवणाऱ्या कार्यकारण भावाचा तळ तुम्ही गाठता का? आणि इतिहासाला घडवणारी जी संपूर्ण कार्यकारण भावाची म्हणून व्यवस्था आहे, म्हणजे असं नव्हे मित्रांनो की स्त्रीवादी म्हणाले म्हणून स्त्रीवादी पद्धतीने इतिहास शिका. दलितांसाठी बाबासाहेबांनी फुल्यांचा इतिहास शिका. ना फुल्यांचं असं म्हणणं आहे, ना बाबासाहेबांचं असं म्हणणं आहे, ना कोणत्या स्त्रीवादांचं असं म्हणणं आहे की आमचा इतिहास नाही म्हणून आम्ही इतिहास लिहितो असं म्हणणं नाही. त्यांचं म्हणणं अधिक मूलगामी आहे. आणि ते काय की तुमच्या इतिहासामध्ये कार्यकारण भावाची जी संपूर्ण मांडणी आहे ती मांडणी ही काय आहे? एकांगी आहे. ती परिपूर्ण वास्तवाला उकलत नाही. म्हणजे इतिहासाचं वास्तव तुम्हाला शास्त्रीय पद्धतीने उकलायचं असेल तर तुमच्या संकल्पनांची जी हत्यारं आहेत ती हत्यारं विकसित करावी लागतात. दोन, तुम्हाला निश्चित पातळीवरती कार्यकारण भावाचं तत्व जे आहे ते तत्व हे विकसित करावं लागतं, नियम कळावे लागतात. आणि तिसरी गोष्ट, तुम्हाला एखादं सत्य साबित करण्यासाठीची पद्धत, नवी पद्धत उभी करावी लागते. तुमच्याकडे दुर्बीण आहे हो, पण दुर्बिणीनं तुम्हाला दिसतंय काय? दुर्बीण बदलत गेली, दुर्बीण विकसित होत गेली, मायक्रोस्कोप विकसित होत गेला. आता जे नोबेल दिलंय तर कुणाला दिलं? मायक्रोस्कोप ज्यानं विकसित केला त्याला दिलं.
मुद्दा कळा तुम्हाला. त्यामुळं पद्धतीशास्त्रामध्ये निरंतर बदल होणं अपेक्षित आहे. त्यामुळे स्त्रीवादाकडे तुम्ही जात असाल तर स्त्रीवादांकडनं 3 गोष्टी शिकणं गरजेचं आहे. एक, त्यांनी दिलेलं संकल्पनांचं विश्व ते तुम्ही अवगत करायचा प्रयत्न केला पाहिजे. 2, त्यांनी कार्यकारण भावासंबंधामध्ये किंवा इतिहास वास्तव जे ज्याच्यामुळं घडतं त्या संबंधातलं नियमांचं फेनोमेननचं जी सूत्र सांगितली ती सूत्र तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट की तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मग मला जे तथ्य हे दाबलं गेलेलं आहे, दडवलं गेलेलं आहे, झाकलं गेलेलं आहे, सांगितलं जात नाही, ते तथ्य शोधून काढण्यासाठी माझ्याकडं दुर्बिणी लागतील, चष्मे लागतील, मायक्रोस्कोप लागतील आणि हे पद्धतीशास्त्र नावाची संपूर्ण यंत्रणा आहे. ती यंत्रणा तुमच्यापाशी लागेल. तुमच्यापैकी अनेक लोकांना पद्धतीशास्त्र का बघायला तर वारंवार तुमच्या पाठीमागं पद्धतीशास्त्र म्हणून का मागं लागतात. याचं कारण आहे की आपण इथं आहोत तर आपल्याला मंगळावरचं दिसत नाही हो. मंगळावरचं पाहण्यासाठी तुम्हाला काही तांत्रिक पातळीवरचा जो एका अर्थाने विकास आहे तो करावा लागतो आणि त्यासाठी पद्धतीचं जे संपूर्ण मदत आहे ते मदत. मी जो विषय मांडणार आहे तो विषय पद्धतीशास्त्राचा या 3 गोष्टींच्या अनुषंगाने मांडणार आहे. चर्चा झाली आणि अनेक वेळेला आपल्याकडे सगळ्या सर्वसाधारणपणे प्राध्यापकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये विशेष करून आपल्या पाठ्यक्रमाच्या मुळे अडचणी आहेत. आम्ही जेव्हा शिकवतो ना तेव्हा सगळे शिक्षक असतात. मी जवळजवळ आत्मकथन केल्यासारखंच बोलतोय. वर्गात असल्यावरती सुरू काही सर्व इतिहास परिपूर्ण माहीत असल्याच्या हातात आपण असतो. सगळं काही सगळं माहीत आणि विद्यार्थ्याला जे पाठ्यपुस्तकात आहे ते सत्य आहे, त्याच्या पलीकडे काही सत्य नाही. म्हणजे मुलं असं लिहितात एवढं चांगलं लिहून मार्क कमी का असा त्यांचा प्रश्न असतो. आणि याचं कारण असं आहे की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की शेवटी तुम्ही किंवा इतिहासाचा शिक्षक असो किंवा विद्यार्थी असो एन्क्वायरी, शोध, चौकस आणि शोध. आणि हा उत्तम पद्धतीनं जर तुम्ही प्रश्न विचारला तर तुम्ही वास्तव समजून घेऊ शकता. तुम्ही सगळी शेतकऱ्याची, कामगारांची, दलिताची मुली आहात तर तुम्हाला मी म्हणेन की तुम्हाला जसं तुमच्या अवतीभोवतीचं वास्तव, श्रमाचं वास्तव समजलं कारण तुम्ही ते समजून घेण्यासाठी जो नीट प्रयत्न करायला पाहिजे तो केला, तसं ज्ञानाचं सुद्धा संशोधनाचं सुद्धा जे विश्व आहे ते समजून घेण्यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न केला पाहिजे. मी जो विषय मांडतोय तो आहे अर्थातच स्त्री संघर्षाचं स्वरूप. ज्याच्याविषयी प्रश्न निर्माण झाला की स्त्रियांना आणि दलितांना का दाबलं जातं, ते काही जात्यात बंडखोर आहेत का आणि त्यांच्या बंडात एवढा का भय आहे, तर लक्षात घ्यायचा प्रयत्न करा की त्याच्या संबंधातले काही स्पष्टीकरण कदाचित माझ्या मांडणीत मिळतील. त्यातला एक मुद्दा तुम्हाला समजायला पाहिजे की संघर्ष म्हणजे काय असतं आणि संघर्ष समजून घेण्यासाठी तुम्हाला मी स्वतः जरी मार्क्सवादाची परंपरा भूमिका स्वीकारत असलो तरी मार्क्सवादाबाबत मी अनेक ठिकाणी मतभेद व्यक्त करतो. माझ्या पूर्वसुरूंनी, शरद पाटलांनी किंवा अन्य लोकांनी सुद्धा मतभेद व्यक्त केले. मी एक विशिष्ट प्रकारचा मतभेद आज तुम्हाला स्पष्ट करतो. तो गायत्री चक्रवर्ती स्पिवाकनी एक अत्यंत उत्तम लेख लिहिला. खरं ते एका उत्तम कथेवर त्यांनी लेख लिहिला आणि तो इतिहासावरचा अप्रतिम लेख आहे. म्हणजे तुम्हाला कदाचित मी म्हणतोय ते फारच असंगतन, फारच काहीतरी वेगळंच बोलतोय सर, कसं काय होऊ शक्य आहे की एका कथेवरच्या स्तनदायी नावाची एक अप्रतिम कथा ही माश्वेता देवीने लिहिली आणि त्या कथेचं समालोचन गायत्री चक्रवर्ती स्पिवाकने केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी मांडणी केली त्याला अनुलक्षण मी बोलतोय आणि मी सांगतो तुम्हाला की त्याच्यामध्ये इतिहास वाचता आहे. त्याच्या खोलात मला जायचं नाही. त्यात त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि तो मार्क्सवादाच्या अनुषंगाने उपस्थित केला आणि तो फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनी सांगितलं की हे एक्सप्लॉयटेशन शब्द तुम्ही स्त्री पुरुष संबंधाला काय लावता? शोषक. अनेकदा आपण स्त्री शोषण शब्द वापरतो आणि त्यांनी शब्द सांगितलं की शोषण नावाची मार्क्सनं व्याख्यांकित केलेली गोष्ट वेगळी आहे. त्याच्यामध्ये वर्कर श्रमाचं अपहरण केलं जातं. स्त्री शोषण विशेषतः स्त्रीचं लैंगिक शोषण हा शब्द जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा काही वळकड असतं का की जसं शोषण केलं जातं, तेव्हा जी संकल्पना आपण वापरतो आहोत ती फार स्थूल वापरतो आहोत, ती शास्त्रीय पद्धतीने वापरत नाही आहोत. हा एक भाग आहे. आणि त्यांनी दुसरा शब्द तिथं जो वापरला तो अत्यंत महत्वाचा आहे, तो म्हणजे स्त्री पुरुष संबंधांमध्ये तुम्हाला डॉमिनेशन म्हणजे वर्चस्व दिसतं.
हा शोषणाचा संबंध नाही, हा वर्चस्वाचा संबंध आहे. आणि हे तुम्हालाही महत्वाचं सांगेन की कॉम्रेड शरद पाटील यांनी सुद्धा स्त्री शूद्रांची गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. त्यामुळे गुलामगिरी शब्द महत्वाचा आहे. मार्क्सवाद्यांनी आर्थिकतेला महत्व देण्याच्या भरामध्ये एका मूलभूत गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, ते म्हणजे स्ट्रक्चर ऑफ डॉमिनेशन. वर्चस्वाची यंत्रणा रचना, त्यात गुलामी आली, दास्य आलं, वेगवेगळ्या प्रकारच्या एका अर्थानं वर्चस्वाचे प्रारूप आहेत. त्याच्या सगळ्या खोलात आपल्याला जायचं नाही. वर्चस्व नावाची गोष्ट आहे आणि वर्चस्व जे आहे त्या वर्चस्वाला व्यवस्था म्हणून आर्थिक हितसंबंधाचा, आर्थिक म्हणून असलेल्या वरकड अपहरणाचा ढाचा असतो. हे 100% आहे की स्त्री श्रमिक म्हणून त्यांचं शोषण आहे आणि हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. परंतु स्त्री पुरुषाचा संबंध, पती पत्नीचा संबंध शोषणाचा नाही, डॉमिनेशनचा आहे, वर्चस्व अंकिततेचा. पिता आणि मुलगी हा संबंध वर्चस्व अंकिततेचा आहे, शोषणाचा नाही. तेव्हा उगीच आपण त्यांना शोषण म्हणायला लागलो तर आपण गफलती करू, नसलेल्या गोष्टीला काही शब्द वापरू आणि ती गफलत करायचं कारण नाही. मग मुद्दा आपल्या समोरचा आहे की स्त्रिया बंड करतात, त्या करण्यासाठीचा एकंदरीत जो ढाचा आहे, स्ट्रक्चर आहे. उदाहरणार्थ विद्यार्थी बंड करतात म्हणजे काय करतात? कमी मार्क पडले, मुद्दामून कमी मार्क दिले आणि मग ते हेड ऑफ डिपार्टमेंटच्या विरोधामध्ये किंवा हेड ऑफ डिपार्टमेंटकडे तक्रारी करतात की अमुक अमुक शिक्षक आहेत, त्यांना आम्हाला मार्क कमी दिलेले आहेत, हेतू पुरस्सर आम्हाला कमी मार्क दिलेले आहेत. म्हणजे स्ट्रक्चर आहे. विदिन स्ट्रक्चर बंड होतात. संघर्षाला कंटेक्स्ट असतो, कंटेक्स्ट शिवाय संघर्ष घडत नाही. इतिहास हा संदर्भातच असतो. वर्चस्व शोषण याच्या संदर्भातच संघर्ष असतो. वर्चस्व नसेल, शोषण नसेल तर संघर्ष येईल अशी शक्यता नाही. तेव्हा एक महत्वपूर्ण गोष्ट की जर आपण स्त्री संघर्ष समजून घेणार असू तर आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की स्त्रिया एका विशिष्ट कंटेक्स्टमध्ये शोषित आहेत आणि विशिष्ट कंटेक्स्टमध्ये ज्याला आपण शासित शब्द वापरू शकतो किंवा अंकित आहेत. म्हणजे त्या शोषित अंकित आहेत आणि शोषित अंकित आहेत म्हणून त्या संबंधांच्या विरोधामध्ये संघर्ष करतात. मुद्दा कळतो मला? तसा संबंध नसेल तर ज्याचा अंकित संबंध आहे तो संघर्ष करेल. मूल आहे, मी बाप आहे, मी त्याच्यावरती दबाव टाकतो, पोरं बंड करतात. तुमच्याकडे काही लोकांना पौगंडावस्थेतली मुलं असतील तर तुम्हाला अनुभव आहे मुलं कशी बंड करतात त्याविषयीचा. मी सांगायची गोष्ट नाही. तेव्हा आज्ञा देणारा, आज्ञा घेणारा त्या संबंधामध्ये बंड आहे. मुद्दा सारा कळत आहे. त्यासाठी एक अत्यंत महत्वाची संकल्पना म्हणजे जी चर्चा आपण करतोय त्याच्यामध्ये संकल्पनांचा विषय म्हणून आणि नियमावली म्हणून, ज्याला आपण कार्यकारण भाव म्हणून जी गोष्ट समजून घेतली पाहिजे ती आहे ब्राह्मणी पितृसत्ता. आपल्यापैकी अनेक लोक हे बहुजन असल्या कारणामुळं शास्त्रीय कल्पना वापरत असताना अचूकपणानं संकल्पना वापरण्याकडे दुर्लक्ष करतात. आपल्याला सगळ्या ठिकाणी राखीव जागा मागण्याची जी सवय आहे ती जरा कमी केली पाहिजे. ज्ञानामध्ये तुम्हाला तो कस जो आहे तो कस दाखवला पाहिजे. बाबासाहेबांनी फुल्यांनी तो कस दाखवला. तिथं सूट मागायची नाही. एखादं वास्तव, समाज वास्तव समजून घेण्यामध्ये काहीतरी सूट द्या असं करू नका. हे समजल्याशिवाय तुम्हाला जर विनियोग करता येणार नाही. गाडी कशी चालवता येते हे कळलं नाही तर चालवता येईल का मला? त्यात सूट काय द्यायची हो? सूट नाही. तेव्हा तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की आपण अनेक वेळेला आपल्या काही चुकीच्या प्रवृत्ती ज्या आहेत त्या चुकीच्या प्रवृत्तींचा खूप मोठ्या प्रमाणात विकास करतो. ते थांबवलं पाहिजे. आणि ज्ञानाबाबतीमध्ये आपल्यामध्ये एक विलक्षण पातळीवरची पॅशन असली पाहिजे. जबरदस्त हे वास्तव जाणलंच पाहिजे. त्यामुळं ब्राह्मणी पितृसत्ता नावाची जी एक व्यवस्था आहे, काय आहे ही व्यवस्था? व्यवस्था म्हणजे काय? बघा इथं व्याख्यान का देतो? एक स्टेट नावाची व्यवस्था आहे.
स्टेट नावाच्या व्यवस्थेनं एक विद्यापीठ नावाची व्यवस्था तयार केली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थेमध्ये एक विभाग आहे. विभागाच्या अंतर्गत मी आहे आणि मी त्याचा भाग म्हणून तुमच्याशी बोलतो आहे. मुद्दा कळला तुम्हाला? म्हणजे तुमचा माझा संबंध जो आहे तो व्यवस्थेच्या अंतर्गत आहे. ही समग्र व्यवस्था आहे. मग ही व्यवस्था समजून घ्यावी लागेल. म्हणजे ब्राह्मणी पितृसत्ता ही एक जगरव्याळ व्यवस्था आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो याचा अर्थ मला त्या व्यवस्थेचं पुरेपूर आकलन झालंय असं नव्हे. मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय. आपल्याकडे शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना वाटतं की आपल्याला परिपूर्ण ज्ञान आहे आणि सर्वच ज्ञान आहे, जगाच्या पाठीवरचं सर्वच ज्ञान आहे. तर फक्त ब्राह्मणांना असतं, दलितांना, शूद्रांना, ब्राह्मणेतरांना ब्रह्मज्ञान असायची गरज नाही. तुम्हाला जाणायचंय, समजून घ्यायचं आहे. तर ते करत असताना आपल्याला 3 गोष्टी दिसतात. मी तुम्हाला 3 कल्पना ज्या आहेत त्या 3 कल्पना तुम्हाला कळल्याशिवाय ब्राह्मणी पितृसत्ता कळणार नाही. त्यातली एक कल्पना जी आहे ती कल्पना आहे ती म्हणजे लैंगिक नियंत्रणाची व्यवस्था. स्ट्रक्चर ऑफ सेक्शुअल कंट्रोल. हे अत्यंत महत्वाचं सूत्र. जातीव्यवस्था, वर्गव्यवस्था, स्त्री सर्व गोष्टींच्या पाठीमागे जर कोणतं सूत्र असेल तर स्त्रियांच्या लैंगिक नियंत्रणाची व्यवस्था. त्याचा उल्लेख मगाशी झाला की बाबासाहेबांनी काय सांगितलं त्याचा थोडासा उल्लेख दिलीपनी केला. ते अत्यंत महत्वाचं सूत्र सांगितलं की तुम्हाला जात निर्माण करायची असेल तर पहिल्यांदा स्त्रियांच्या वरती बंधनं घालायला लागतात. स्त्रियांना जातीतच विवाह करायचं बंधन घातलं तरच जात अस्तित्वात येते. एक भाग. आणि जाती टिकवायच्या असतील, रिप्रोडक्शन जातींचं पुनरुत्पादन करायचं असेल तर तुम्हाला ते टिकवणं गरजेचं आहे. लैंगिक नियंत्रण म्हणजे स्त्रियांची गुलामी ही जातीचं पायाभूत तत्व आहे. या रचनेमध्ये तुम्हाला स्त्रियांच्या लैंगिक नियंत्रणाचा विचार असतो. मी त्याच्याबद्दल खुलासा फार करत नाही. जेव्हा खुलासेवर सांगता येईल भारतात लग्न समाज कसा उद्याला आला, लैंगिक नियंत्रणाच्या कोणकोणत्या व्यवस्था निर्माण झाल्या, त्यात कोणकोणते पॅटर्न्स आहेत, स्ट्रक्चर्स काय, व्यवस्था काय, त्याच्यावरतीच एक मोठं व्याख्यान होऊ शकतं. मी त्याच्यावर खोलवर जाणार नाही. तुम्हाला मी सांगणार आहे की नेमकं स्त्रियांच्या लैंगिक नियंत्रणाचा ढाचा कधीपासून आला तर तो अगदी गण समाजापासून आहे. आणि तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की स्त्रियांचं लैंगिक नियंत्रण करण्याची व्यवस्था ही कॉम्रेड शरद पाटील हे तुम्हाला समजून घेतले पाहिजे. त्याचं कारण हे नव्हे की कॉम्रेड शरद पाटील मार्क्सवादी होते किंवा कॉम्रेड शरद पाटील हे फुले आंबेडकर वादांना मानत होते किंवा कॉम्रेड शरद पाटलांनी अमुक विषयांचा अभ्यास केला म्हणून नव्हे. काही अत्यंत सार्थ गोष्टी ते सांगतात. ती कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपल्याला त्यांना समजून घेणं गरजेचं आहे ते म्हणजे ते सांगतात ती गोष्ट की गण समाजामध्ये पितृसत्ता नावाची व्यवस्था आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. गण समाज म्हणजे काय? तुमच्यापैकी काहींना प्राध्यापकांना माहिती असेल की आदिवासी गण आहे. हे गण समाजाच्या रूपात आहेत. भिल्ल आहे. तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल तर आंध्र आहे. तुमच्यापैकी काही लोकांना कातकरी माहिती आहे. तुमच्यापैकी काही लोकांना ठाकर माहिती आहे. वेगवेगळ्या प्रकारचे गण समाज भारतात आहे. ज्यांचा उल्लेख पहिल्या भाषणात झाला ते संथाल हे काय ट्राईब गण आहे. भारतामध्ये जो गणसमाज उदयाला आला त्या गणसमाजामध्ये पितृसत्ताक स्थित्यंतर झालं. आणि हे पितृसत्तेचं स्थित्यंतर जे आहे हे पितृसत्तेचं स्थित्यंतर स्त्रियांच्या लैंगिक नियंत्रणाची यंत्रणा उभी करते. तुमच्यापैकी लोकांना माहिती असेल समाज जेव्हा अस्तित्वात येतो तेव्हा कुटुंब, कुल या संस्था आहेत. प्राचीन कालखंडामध्ये कुल संस्था आहे. कुल संस्था आली की नियंत्रण आलं, सत्ता संबंध आला, शोषणशास्त्राचा संबंध आला. गणसमाज एका अर्थानं जर हा गणसमाज हा आदिम गणसमाज असेल तर त्यामध्ये शोषणाचा संबंध नव्हता, विशेषतः स्त्री संस्कृती संस्थेचा संबंध नव्हता. पण जसं सरप्लस आलं, जसं वरकड आलं तसं गणसमाजामध्ये सुद्धा संबंध आला. गणसमाजामध्ये दास प्रथा उदयाला आली. गणदास प्रथा ही प्राचीन कालखंडात उदयाला आल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. आणि गणदास प्रथेच्या काळातच तुम्हाला या पितृसत्तेचा आकृतीबद्ध दिसतो. पितृसत्ता म्हणजे काय असते? जगभरात पितृसत्ता आहे. जगभरात पितृसत्ता आहे.
की ज्या पितृसत्तेमध्ये पितृवारसा टिकवला जातो. 3 गोष्टी आपण पितृसत्ता म्हणून समजून घेणे गरजेचे आहेत. अनेक गोष्टी आहेत, सगळेच खुलासे करता येणार नाही, समजण्यासाठी म्हणून सोपं करताना मी मुद्दे म्हणून सांगतो. एक गोष्ट म्हणजे या संपूर्ण पितृसत्तेमध्ये पितृवारसा हा. क्रमांक 2, सत्तेच्या मध्ये स्त्रिया दुय्यम असतात, प्राधान्य पुरुषाला असतं आणि स्त्रीला दुय्यमता. आणि तिसरी गोष्ट ज्येष्ठतेचा नियम असतो, वयाच्या ज्येष्ठतेचा नियम असतो. लक्षात घ्या, तुमच्या कुटुंबात तुमची आई जर तुमच्यापेक्षा ज्येष्ठ असेल तुम्ही त्याच्या पाया पडता. पितृसत्तेमध्ये ज्येष्ठता मानली जाते. तुमच्यामध्ये तुम्हाला दिसतं की लिंग भावाच्या उतरंडीची यंत्रणा यामध्ये अनुसूचित होते. त्या पितृसत्तेचा जो ढाचा आला भारतामध्ये, हा पितृसत्तेचा ढाचा जो आहे, हा पितृसत्तेचा ढाचा हा गण समाजाच्या म्हणजे वेगवेगळ्या टोळ्या ज्या होत्या, गण होत्या, त्या गणांच्या रूपात होता. भारतीय इतिहासात तो बदल झाला आणि भारतीय इतिहासामध्ये जेव्हा बुद्ध धम्माच्या काळामध्ये किंवा बुद्धानंतर जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये गण समाज कोसळून पडला, दास प्रथा नष्ट झाली, उत्पादन वाढ झाली, तेव्हा समाज हा डिट्रायबलायझेशनच्या गण मोडून मोठा समाज उदयाला लागला. आणि गण समाज मोडून जेव्हा समाज एकत्र यायला लागला, त्याच्यामध्ये जाती त्या जाती व्यवस्थेची निर्मिती झाली. फार फार ब्रॉड स्थूल काळ आहे, परंतु यात घडतं काय, याच्यामध्ये गण समाजामध्ये म्हणून असणारी जी बघा, गण समाजामध्ये म्हणून असणारी जी पितृसत्ता आहे, ती पितृसत्ता ही सातत्य क्रमात राहते. गणसमाजात जी पितृसत्ता आहे ती सातत्याच्या चौकटीत राहते. म्हणजे जे तुम्हाला गणसमाजात दिसते त्याची कंटिन्युटी आहे, त्याचं काय सातत्य आहे. जाती समाजामध्ये ब्राह्मणी पितृसत्ता येते म्हणजे काय होते, म्हणजे यापूर्वी ब्राह्मणी पितृसत्तेपूर्वी प्रत्येक गणाची म्हणून स्वायत्त अशी पितृसत्ता व्यवस्था होती. ब्राह्मणी पितृसत्ता कधी येते, जेव्हा हे गण डिट्रायबलाइज होता, तुटतात आणि जाती समाज उदयाला येतो, तेव्हा या वेगवेगळ्या गटांचं एका अर्थानं एकत्रीकरण करणारी, समन्वयन करणारी, एकता निर्माण करणारी अशी व्यवस्था निर्माण होते. तुमच्यापैकी काही लोकांनी कदाचित बाबासाहेबांचं कास्ट इंडिया नावाचा ग्रंथ वाचला असेल, तर त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी ब्राह्मणवाद हा शब्द वापरला आणि ब्राह्मणवाद भारतामध्ये सांस्कृतिक एकता निर्माण करतो असं विधान केलेलं आहे. ही सांस्कृतिक एकता जी आहे ते कशाला, तर वेगवेगळे जे गण आहेत, वेगवेगळे जे त्या अर्थानं समूह आहेत, या समूहांनी निर्माण केलेलं जे धन आहे, वर्कड आहे, त्या वर्कडाचं एका अर्थानं शोषण करण्यासाठीची एकता तुम्हाला लागते. तिथं तुम्हाला म्हणजे अर्थव्यवस्थेचा भौतिक कंगोरा किंवा भौतिक भाग हा त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. एक गोष्ट म्हणजे की तुम्ही उत्पादन जे करता आहात त्या उत्पादनाचा तुम्हाला मिळणारा जो हिस्सा आहे, मोबदला आहे, वाटा आहे, तो कमी असला पाहिजे आणि जो एका अर्थानं वरती आहे त्या वरती असलेल्या माणसाला जास्तीत जास्त वाटा मिळाला पाहिजे, अशी एका अर्थानं उतरंडीयुक्त यंत्रणा उदयाला आली. उतरंडीचं पहिलं तत्व, जात ही एकटी असू शकत नाही, बाबासाहेब सांगतात. ती जात ही जाती भिन्न भिन्न जाती एकत्र आल्याने जातीय संस्था बनते. एका जातीनं जात करू शकत नाही मित्रांनो. तेव्हा जाती एकत्र येणं म्हणजे गण समाज, तुटलेले जे गण आहेत, त्या तुटलेल्या गणाची एकता आर्थिक शोषणाच्या, सांस्कृतिक एकतेच्या रचनेमध्ये जी घडायला लागली, तिथं ब्राह्मणी पितृसत्तेचं प्रयोजन भारतीय इतिहासात दाखल झालं. तुम्हाला सगळ्यांना प्रामाणिकपणाने सांगेल की कुणीही कारस्थान करून ब्राह्मणी पितृसत्ता निर्माण केलेली नाही. तुमच्यापैकी अनेक लोकांना हे माहिती असणं गरजेचं आहे की कारस्थानाने व्यवस्था निर्माण होत नसतात. बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट इंडियामध्ये फरमावलेलं आहे की एकटा म्हणून किंवा ब्राह्मण जाती व्यवस्था निर्माण करू शकत नाहीत. मग ही जी व्यवस्था निर्माण झाली त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात असेल की हे जे गणामधलं
जे तत्व होतं, कोणतं तत्व? पितृसत्तेचं तत्व होतं, त्याला उतरंड देणं, त्याच्यामध्ये एकता निर्माण करणं. गण समाज फुटला, सगळे समूह आहेत. मग त्या समूहांमध्ये कुणी समजा उदाहरणार्थ शेती करतंय, कुणी त्याच्यामध्ये विणकराचं काम करतंय, कुणी श्रेणी आहे, पॉटरची श्रेणी आहे. ह्या वेगवेगळ्या असलेल्या समूहांना एका आर्थिक एकतेमध्ये उभं करणं आणि सगळ्या कालखंडामध्ये आर्थिक एकतेमध्ये समाज उभा राहत असतो. उदाहरण सांगायचं म्हटलं तर आत्ता या क्षणाला आपण आर्थिक एकतेमध्ये उभं आहोत. तुम्ही तुमच्यापैकी तुमच्याकडे असलेलं बहुतेक किचन जे आहेत ते चीनमधून आलेले आहेत. तुम्ही जर आता तुमच्या हातात किचन काढलीत आणि पाहिलीत तर तिचं प्रोडक्शन जे आहे ते कुठलं आहे? आर्थिक एकतेच्या जगडवाळ आर्थिक एकतेमध्ये आपण वारंवार उभा. तेव्हा आर्थिक एकतेचा आकृतीबंध जो आहे, आकृतीबंध हा उत्पादन, वितरण, विनिमय, उत्पादन विनिमय याची एक व्यवस्था निर्माण करत असतो. त्या कालखंडामध्ये उत्पादन आणि विनिमयाची म्हणून जी व्यवस्था आली ती जाती संस्था म्हणून आली. आणि या जाती संस्थेचा एका अर्थानं भौतिक पातळीवरचं संघटन जे आहे आणि सांस्कृतिक पातळीवरची एकता म्हणून असलेली व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये हा मुद्दा ब्राह्मणी पितृसत्तेचा मुद्दा जो आहे हा मुद्दा मध्यवर्ती राहील. पुन्हा समजून घ्यायचा प्रयत्न करा. ब्राह्मण हा शब्द ब्राह्मण जातीशी संबंधित नाही. कृपया अनेक वेळेला आपण जे शब्द वापरतो त्या शब्दांच्या शास्त्रीय अर्थाच्या ज्या छटा आहेत त्या समजून घ्याव्यात. अनेक मूर्ख लोक केवळ हे ब्राह्मण विरोधी बोलतात असं म्हणून त्याकडे पाहतात. तसा त्याचा अर्थ नव्हे. त्याचा अर्थ स्पष्टपणाला काय आहे? पदार्थवाचक आहे. ही एक व्यवस्था आहे की जी व्यवस्था संपूर्ण भारतामध्ये असलेल्या समाज व्यवस्थेला व्यापते. साधारणतः तुम्हाला हा जो बदल चिंतन आहे त्याच्यामध्ये कोण जात न जाता दुसरा मुद्दा पुढे आणतो की मग या कालखंडामध्ये ब्राह्मण ज्याला म्हटलं जातं त्यांनी काय? त्यांनी एक उतरंडीची व्यवस्था आपल्याला दिली. पण उतरंडीच्या व्यवस्थेबरोबर ती त्यांनी स्त्री गुलामीचा संकल्पना व्यूह रचला. स्त्रिया दुय्यम का? आणि स्त्रिया पण पुरुष पण त्या दुय्यम असल्याच्या कल्पनेत असतात. म्हणजे उदाहरण सांगायचं म्हटलं तर राणा भीमदेवी थाटामध्ये एखादी स्त्री बोलली म्हणून ती कोणत्याही प्रकारे मुक्त झाली असं मानण्याचं कारण नाही. तिच्यामध्ये अंकितत्वाच्या अगदी खोलवर अगदी निरेवेपर्यंत एका अर्थानं दडलेल्या अशा रचना असतात. तेव्हा उगीच कोणीतरी बोलतंय याच्यावरूनच त्याचं संपूर्ण आकलन करून घेता येत नाही. त्याचा संपूर्ण व्यवहार, त्याची संपूर्ण रचना बदलून मनाच्या तळापर्यंत आहे तो अतिशय भिन्न. आणि त्याच्यामध्ये ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांमध्ये आपल्याला काही संकल्पनांचा ढाचा दिसतो. त्याला आपण स्त्री गुलामीचा व्यूह म्हणू. म्हणजे एक भाग कोणती? ब्राह्मणी पितृसत्तेची लैंगिक नियंत्रणाची व्यवस्था. दुसरी बाब कोणती? स्त्री गुलामीचा व्यूह, विचार व्यूह, संस्कृती व्यूह. आणि हा विचार व्यूह आणि संस्कृती व्यूह आहे हा अत्यंत गुंतागुंतीचा एका अर्थात सूक्ष्म गोष्ट. त्यात उदाहरण सांगायचं म्हटलं तर जगभरामध्ये एक तत्व काम करतं. स्त्री जी आहे ती स्त्री हिच्यावर आरोप केले जातात. स्त्री ही कोणत्याही प्रकारे पुरुषासारखी परिपूर्ण नाही. पुरुष परिपूर्ण, स्त्री अपूर्ण. पुरुष पूर्ण आणि स्त्री अपूर्ण हे गृहीतक आहे. सर्व पितृसत्ताक समाजामध्ये स्त्रिया ज्यांना कधी आपण अबला शब्द वापरता, अबला शब्द सुद्धा स्त्रीचं गौणत्वच दाखवतो. तुम्ही स्त्रीच्या संबंधामध्ये कोणत्याही कल्पना केल्या तर तुमच्या लक्षात येतं की स्त्रियांना पुरुषांपेक्षा विचार करण्याची ताकद कमी असते. बायकांची बुद्धी आणि छोट्या छोट्या गोष्टींच्या मध्ये स्त्रियांच्या बाबत जी विवेचनं करतात, स्पष्टीकरण करतात, मांडणी करतात त्याच्यामध्ये पुरुष जो आहे तो पूर्ण आहे, स्त्रिया या अपूर्ण आहे असा आकृतीबंध दिसतो. हा आकृतीबंध तुम्हाला तत्कालीन कालखंडामधल्या आणि आत्ता समकालीन वाङ्मयामध्ये अगदी तुम्ही आसाराम बापूला तुरुंगात गेलेला आसाराम बापूची जरी एका अर्थानं वेगवेगळी पुस्तकं वाचली तरी तुम्हाला नेमका काय भेटतो तर तुम्हाला तिला अपूर्ण मानण्याचं तर्कशास्त्र जे आहे ते मध्यवर्ती राखतं. स्त्रिया अपूर्ण आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो मुद्दा
तो म्हणजे स्त्रीच्या एकंदरीतच अस्तित्व जे आहे, तिचं जे एकंदरीत एका अर्थाने ढाचा आहे, त्याच्या संबंधामध्ये सत्व कल्पना देणं. आणि फार महत्वाची गोष्ट, तुम्हाला या कालखंडात होताना दिसते. ती म्हणजे कोणती? तर आपण हा मुद्दा समजून घ्यायचा प्रयत्न करा की स्त्रिया केवळ दबावामुळं लुटल्या गेल्या, नागवल्या गेल्या, त्यांना अंकित करण्यात आलं, त्यांच्यावर वर्चस्व गाजवलं असेल असं नाही. स्त्रियांनी स्वतःहून आपली जी काही अंकितता आहे ती आत्मगत केली. स्त्रियांनी स्वतःहून आपलं असलेलं अंकित सत्व जे आहे ते स्वीकारलं. ते का स्वीकारलं? त्याचं कारण जे आहे ते कारण स्त्रियांनी जी आत्मकल्पना बाळगली ती आहे. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर तुम्ही मी आल्यावरती उभे का राहिलात? कारण तुम्ही आत्मकल्पना बाळगली की आपण विद्यार्थी आहोत म्हणून तुम्ही बरं. तुम्ही तुमच्या आत्मकल्पनेच्या आधारात स्वतःचं वर्तन उभं करता. तुमची जी स्वतःची आत्मकल्पना आहे, उदाहरणार्थ मी शिक्षक आहे तर मला माझ्या वर्तनाचं प्रयोजन आहे. तुम्ही पिता आहात तर तुम्हाला तुमच्या वर्तनाचं प्रयोजन आहे. तुम्ही जी आत्मकल्पना उभी केलेली आहे ती आत्मकल्पना आणि आत्मकल्पनेचं एक वर्तुळ जे आहे, स्त्रियांच्या संबंधामध्ये आत्मकल्पनेचं एक वर्तुळ घडवलं गेलं. त्याच्यामध्ये स्त्री पत्नी आहे आणि स्त्रीच्या अस्तित्वाला पत्नी असण्याला अर्थ आहे. भारतीय संपूर्ण जी व्यूहरचना आहे, विशेषतः तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल की 19 शतकामध्ये विधवा विवाहाचा प्रश्न होता. तो काय होता? जगणं स्त्रीचं असणं म्हणजे तिचं लैंगिकदृष्ट्या प्रॉडक्टिव्ह असणं आणि तिला मालक पाहिजे. तो पती मेलं तर पती मेल्यानंतर तिला जगण्याचं कोणतंही प्रयोजन राहत नाही. म्हणून विधवा ही गोष्ट काय? सोशल डेथ आहे. सती एका बाजूनं जबरदस्तीनं मृत्यू आहे आणि दुसऱ्या बाजूला विधवा म्हणजे काय? चांगले कपडे घालायचे नाही, चांगलं जेवायचं नाही, समारंभात भाग घ्यायचा नाही, पांढरे कपडे घालायचे, घराच्या बाहेर पडायचं नाही. सर्व प्रकारची सामाजिक मृत्यूची म्हणून जी यंत्रणा आहे ती जगात झाली. तुमच्या लक्षात असेल की हे अत्यंत खोलवर स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या एकंदरीत जडणघडणीवरती खोलवर उमटलेले वरण आहे. तुमच्या माझ्या तुम्ही किती स्वतःला काही म्हणा, पुरोगामी म्हणा, क्रांतिकारी म्हणा, फुले आंबेडकरवादी म्हणा, स्त्रीवादी म्हणा, तुमच्या माझ्या पूर्ण जडणघडणीवरती त्याचे व्यापक प्रभाव आहेत. पत्नी म्हणून कल्पना. आता त्यांनी प्रश्न विचारला की स्त्रियांच्या विषयी असं का भय आहे? भयाचं कारण जे आहे ते जाती व्यवस्थेच्या मध्ये लिंगभावाचं महत्व हे आहे. माझी प्रतिष्ठा पुरुष म्हणून माझ्या जातीतल्या स्त्रियांशी निगडीत ठेवली जाते. माझं काय होणार? माझ्या जातीतल्या, माझ्या कुटुंबातल्या, माझ्या जवळच्या स्त्रियांवरती नियंत्रण ठेव. भाऊ म्हणजे काय? तुमच्यापैकी अनेक लोकांनी भाऊगिरी केलीच असेल. भाऊ असण्याचा अर्थ काय? तर आपल्या बहिणीचं नियंत्रण करणं, तिला कोणत्याही वाम मार्गाला पासनं दूर ठेवणं, ही कल्पना तुमच्या माझ्या मनावरती प्रभाव टाकून आहे की नाही? 100% आहे. म्हणजे या संपूर्ण विचार करण्याच्या पद्धतीमध्ये तुम्हाला गोष्ट दिसेल की स्त्री ही तुमच्या अस्तित्व कल्पनेमध्ये खोलवर आहे. ब्राह्मण श्रेष्ठ का? कारण वर्णसंकर झाला नाही. दलित कनिष्ठ का? वर्णसंकरच आहे. कल्पना काय? स्त्रियांनी केलेल्या अनाचाराची. मग तुम्ही स्वतःच्या जातीच्या श्रेष्ठतेसाठी करणार काय? स्त्रियांवरती लैंगिक नियंत्रण. बहुजन समाजातले दलित कुटुंबामधले सुद्धा पुरुष, म्हणजे बाप म्हणा, भाऊ म्हणा, ऑनर किलिंग मध्ये पुढे असतात.
ऑनर किलिंग म्हणजे काय? इज्जतीसाठी, अब्रूसाठी स्त्रियांना मारलं. तुम्हाला हे सायकोलॉजी जे आहे त्या सायकोलॉजी समजल्यात आहे. या सायकोलॉजी व्यवस्थितने येतात. बरोबर. म्हणजे स्त्रिया बंद करत होत्या म्हणून स्त्रियांना हे करावं, ही संपूर्ण जी व्यूहरचना आहे स्त्रियांच्या गुलामीची किंवा स्त्री पुरुष संबंधांची म्हणून जी एक जगडवेळा अशी व्यूहरचना आहे ही ब्राह्मणवादाने निर्माण केली. त्या ब्राह्मणवादानं निर्माण केलेल्या या व्यूहरचनेचा आपल्याला बोध झाला पाहिजे. खूप खोलवर तुम्हाला मी खात्रीनं सांगेन की आपण प्रिव्हिलेज आहोत. प्रिव्हिलेज म्हणजे काय? तर आपल्याला काही एका अर्थानं सद्भाग्य असं म्हणा, भाग्य शब्द वापरत नाही आपण, पण आपण आपण एका अर्थानं चांगल्या एका अर्थानं परंपरेत उभे आहोत. का? कारण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी जाती व्यवस्थेच्या विरोधात बंड केली त्या सर्वांना स्त्रियांची गुलामी सर्वांपेक्षा जास्त करते. फुले, बाबासाहेब, शरद पाटील, लॉंगवेट, कुणीच नाही, हे सर्वजण जातीविरोधी जे आहेत ते पितृसत्तेच्या लढाईमध्ये अग्रेसर आहेत. फुले आहेत, फुले आणि फुल्यांच्या बरोबर ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे, सावित्रीबाई फुले, त्यांच्या कल्पना त्या काळाला पूर्णतः उल्लंघणाऱ्या होत्या. त्या काळामध्ये आपल्या घरात महात्मा फुल्यांचं घर कोणतं? माळी. माळी म्हणजे एका अर्थानं शेतकरी समाजामधली जी नैतिकता असते त्या नैतिकतेचं भूत त्यांच्या मानेवर बसलेलं. म्हणजे मराठा, कुणबी, माळी यांची एकंदरीत नैतिकता एक सारखीच असते, फार फरक नसतो. आणि त्या नैतिकते म्हणजे काय? त्या नैतिकतेमध्ये बाईनं पुरुषांमध्ये बसणं, निर्णय घेणं हे मान्य का हो? तुमच्यापैकी ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांनी मला सांगावं की एका अर्थानं घरच्या घरातली स्त्री बाप्यांबरोबर बसून चर्चा करते, विनिमय करते, हे शक्य आहे का? सावित्रीबाईंनी केलं ना ते. आणि त्याच्याबद्दल कोणत्या हे लक्षात घ्या, कितीही आपण या कालखंडामध्ये रमाबाईंची गोष्ट आली होती, उंच माझा धोका, पुरुषांबरोबर बसणं हे रमाबाई करत नव्हत्या. परपुरुष संबंध हा वर्ज आहे जाती श्रेष्ठत्वासाठी. ब्राह्मण घरात पाळलं जायचं, फुल्यांनी ते नाकारलंय, हे तुम्हाला समजलंच पाहिजे. बाबासाहेब फुले हे करतायत या पाठीमागं, जसं त्यांना कळलं की ही अस्पृश्यता, ही जाती व्यवस्था, ही लुटणारी आहे, तसं त्यांना हेही कळलं की ही पितृसत्ता जी आहे ही पितृसत्ता ही अन्यायकारक आहे, ही शोषणारी आहे, ही लुटणारी आहे. आणि म्हणून तुम्हाला दिसेल की महात्मा फुल्यांच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या, शाहू महाराजांनी किती बदनाम करू. शाहू महाराजांच्या एकंदरीत विचारांमध्ये स्त्रियांच्या विषयी असणारी संवेदनशीलता अपार आहे. भारतातला जगातला डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरोधातला पहिला कायदा शाहूंनी केलाय. मुलींच्या शिक्षणासाठी शाहू महाराज अत्यंत आग्रही होते. तुम्हाला मी सांगतो की यू आर प्रिव्हिलेज्ड. हे प्रिव्हिलेज का आहात? कारण तुमची परंपरा जी आहे ते हे व्यवस्थेचं मूळ शोधणारी परंपरा आहे. फुले शोधतायत मूळ, ताराबाई शोधतायत मूळ, बाबासाहेब मूळ शोधतायत. सगळा ध्यास आहे. एवढे विद्वान होते, बॅरिस्टर होते, काय गरज होती त्यासाठी एवढे पुस्तकं लिहिण्याची? बाबासाहेब कोणत्याही अर्थानं ट्रेंड हिस्टॉरियन नव्हते. किंवा मला जसं MA शिकवलं गेलं, MPhil केलं, PhD केलं, विद्यापीठात प्राध्यापक आहे, असली काहीच भानगड नाही आहे बाबासाहेबांकडे. ते आहेत वकील, ते आहे बॅरिस्टर, ते विधिमंडळात आहेत, ते राजकारणात आहेत. काय इतिहास केला? कारण तुमच्या व्यवस्थेचं मूळ समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि व्यवस्थेचं मूळ समजून घेत असताना स्त्री पुरुष संबंधांचं जे नाट्य आहे ते नाट्य इतिहासाला घडवण्यामध्ये मध्यवर्ती भूमिका पार पाडतं. ते समजून घेणं, त्यामुळं आपलं जे संकल्पनांचं एका अर्थानं परंपरा आहे ती विकसित आहे. मी फुल्यांकडनं, ताराबाई शिंदेकडनं, एका अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्यापासून, शरद पाटलांपासून शिकू शकता. त्यांनी तुम्हाला एकंदरीतच ही व्यवस्था कोणत्या स्त्री पुरुष संबंधांच्या कार्यकारण भावांनी बदलते, घडते, या संबंधातली विवेचना केली. ती विवेचना तुम्हाला त्यामुळे समजून घेता येऊ शकते. त्यामध्ये या सगळ्यांकडनं
महत्वाची गोष्ट काय झाली असेल तर स्त्री गुलामीची व्यूहरचना मोडली गेली. ताराबाई शिंदेंनी पहिला फटका कुणाला दिला? पतिव्रतेच्या कल्पनेला. 5 पतिव्रता आहेत आणि स्त्रियांनी पतिव्रताच राहिलं पाहिजे. क्रांतिकारकता इथं आहे. तुम्हाला एकदम पातिव्रत्याच्या कल्पनेत टाकलं की तुम्ही पातिव्रत्यासाठी आयुष्यभर झुंजणार, कष्ट करणार, कष्टा करणार, मरणार. ताराबाई शिंदे म्हणाल्या की तुम्ही मला सांगा की आपल्या नवऱ्याला शिवी दिली नाही आयुष्यात कधीही अशी एक स्त्री दाखवा. आता जे ज्यांचं लग्न झालंय त्या पुरुषांना आणि स्त्रियांना दोघांना अनुभव आहे. तुमची धर्मशास्त्र काय सांगतात? पातिव्रत्य. तेव्हा ती पातिव्रत्याची आत्मकल्पना जर तुम्ही धारण केली तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शोषणाला, लुटीला, अंकिततेला कारण म्हणता. ग्रामीण व्यवस्थेनं प्रत्येक वेळेला आता काहीतरी चाबूक घेतला आणि हातामध्ये तलवारी घेतल्या आणि ती बंदुका घेऊन सगळं केलं असं नाहीये. ही संपूर्णतः अत्यंत व्यापक अशी व्यवस्था आहे. आणि ती व्यवस्था कशी काम करते याच्याबाबत ताराबाई शिंदेच्या लेखनामधून स्फुट आलेले रेफरन्सेस आहेत, त्याचा खुलासा करतो. ताराबाई शिंदेचं खास चांगलं काम असं आहे ते म्हणजे ताराबाई शिंदेने भर्तृहरी नावाच्या माणसाला झुकून काढलं. भर्तृहरीनं चा एक श्लोक जो आहे तो श्लोक स्त्रियांची अशी नालस्ती करणारा. स्त्रियांची नालस्ती करणं बहुधा मुलांना सुद्धा आवडतं. आमची तरुण मुलं जरी असतील आणि स्त्रीवाद वगैरे शिकत जरी असली तरी देखील स्त्रियांची नालस्ती करण्याचे कल्चर्स आहेत बरं का. पुरुष बनण्याचे म्हणून जे काही एका अर्थाने इनडॉक्ट्रिनेशन आहे त्याच्यामध्ये स्त्रियांची नालस्ती हा एक महत्वाचा मुद्दा असतो. आपल्या अवतीभोवती स्त्रियांची नालस्ती खूप. स्त्रियांच्या नालस्तीचा एका अर्थानं त्यांनी श्लोक जो आहे तो श्लोक उद्धृत केला आणि त्याचा एका अर्थानं पाडाव केला. ताराबाई शिंदे तुम्हाला मी या अनुषंगानं एका अर्थानं स्त्रियांचं देह म्हणून असलेलं प्रतिमान स्त्रियांच्या गुलामीसाठी कसं कारण होतं, तुमच्या माझ्या विचार करण्याच्या पद्धती कशा घडतात आणि तुमचं माझं विचार करणं जे आहे ते आपल्या कृतीत कारण नसतं मित्रांनो. तुमचं माझं विचार करणं जे आहे ते कृतीला कारणीभूत आहेत. मला असं वाटतंय की या कार्यशाळेमधनं आपल्याला एक सर्टिफिकेट मिळेल, इतिहासाला फायदा काही हेतू असतील ना. तुमच्या डोक्यामध्ये काही विचार जरूर आहेत. मग ते जे विचार आहेत ते विचार तुम्हाला समजून घेता येतात की ते कुठून येतात. त्या अनुषंगानं भर्तृहरीनं काव्य लिहिले. भर्तृहरी मोठा कवी होता आणि संस्कृत कवींमध्ये तो गाजलेला कवी बरं का. कालिदास आणि कालिदासाच्या बरोबरची ज्या कवींची नावं घेतली जातात खालोखाल त्यामध्ये भर्तृहरी. भर्तृहरीनं 3 एका अर्थानं 100 कडव्यांचं आपल्या भाषेत सांगायचं म्हणलं तर कवितेचं पुस्तक लिहिलं. कविता संग्रह. ते 3 कविता संग्रह आहेत. ते त्याचं एक कविता संग्रहाचं नाव आहे नीतिशतक. नीतीविषयीची 100 एका अर्थानं कडवी श्लोक म्हणा, कडवी म्हणा. दुसरं आहे शृंगार शतक. शृंगाराविषयीची 100 कडवी, 100 कविता. आणि तिसरं वैराग्य शतक. वैराग्याविषयीचे 100 कविता. वैराग्याविषयीच्या 100 कविता. या तुम्ही कविता पाहिल्या आणि मी स्वतः त्यावर ताराबाई शिंदेचे पण मला फायदा झाला की ताराबाई शिंदे मी हे वाचलं. म्हटलं भर्तृहरी करतो काय भानगडती आपण समजून घेतली पाहिजे. ताराबाई शिंदे उगीच नाही त्याच्यावरती एकदम चिडून उठणार. तर मग मी ते शोधायचा प्रयत्न केला तर मला आढळलं की या तिन्ही काव्यांमध्ये स्त्रीचं प्रतिमान आहे आणि देह म्हणून प्रतिमान आहे. अ सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ विमेन्स बॉडी. स्त्री देहाचं विवरण. स्त्री देह शृंगारामध्ये काय असतो खोलात जात नाही. स्त्री देह हा शृंगारामध्ये कन्झम्पशन म्हणजे उपभोगाची वस्तू असतो. ऑब्जेक्टिफिकेशन. स्त्रीच्या नजरेतून स्त्री देह पाहिला जात नाही. सगळ्या काव्यामध्ये, कथांमध्ये, कादंबऱ्यांमध्ये स्त्री, अगदी स्त्री लिहिताना सुद्धा स्त्री देहाचं वर्णन करण्याचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा इन
कंटेक्स्ट ऑफ कन्झम्पशन ऑफ मेन, पुरुषांच्या उपभोगाचं सेलिब्रेशन, पुरुषांच्या उपभोगाचा उत्सव या रूपातच असतो. राईट. खुलासे करत बसत नाही, वेळ पण नाही. दुसरं जे आहे ते नीतिशतक आहे. आणि नीतिशतक हे तुमच्या माझ्या अवतीभोवती तर आजही आहे. नीतिशतकामध्ये आई, पत्नी याची प्रतिमान आहेत. आणि त्यात स्त्री आहे. स्त्री आहे लेबरिंग बॉडी, श्रम करणारा, राबणारा देह, त्याग करणारा, निमूटपणानं अन्याय सहन करत, सहनशील पद्धतीनं स्वतःवरचा सगळ्या अन्याय सहन करत, त्याग करत तुमच्यासाठी राबणारा. आपण सगळं आईची मुलं आहोत. आपल्याला आईच्या प्रेमाचे कड येतात, रडतोही आपण. आपल्या समोर आईचं प्रतिमान कोणतं आहे? राबणारी स्त्रीच आहे. तुमच्यापैकी कुणी सांगा की मी माझ्या आईला राबणारी स्त्री म्हणून पाहिलेलं नाही, तर तुम्ही तेच पाहिलंय. इट इज अ लेबरिंग बॉडी. तुमच्यासाठी झटणारी, राबणारी, कष्ट करणारी. अहो किती कष्ट करते याच्याविषयी तुम्ही आणि मी सर्वच जण इतके संवेदनशील असतो की आता उदाहरण सगळ्यांनाच माहिती आहे. सकाळपासून बायकोही उठते, तुम्ही उठता, ती नोकरीला जाते, मी नोकरीला जातो, पण मी जमतो, ती जमत नाही. ती जमली सर मला काहीतरी गैर वाटतं. माझ्याकडं हा जो विचार येतोय, हा विचार करण्यापाठीमागं त्याचं पोर्ट्रेट रिप्रेझेंटेशन आहे. आणि ते रिप्रेझेंटेशन काय आहे की स्त्रीचा देह, आयडियल, आदर्श जो देह आहे तो कोणता आहे? राबणारा आहे, कष्ट करणारा आहे, त्याग करणारा आहे, सहन करणारा आहे. सहन केलं नाही तर वाईट, त्याग केलं नाही तर वाईट, राबला नाही तर वाईट. आयडियल जी बॉडी आहे स्त्रीचा जो एका अर्थानं आदर्श म्हणून प्रतिमान आहे, त्या आदर्श प्रतिमान आहे. तिसरी कल्पना जी आहे त्यात मला वाटतं की काय बाबा शृंगार शतक ठीक आहे, हे दुसरं शतक पाहिलं ते शतक ठीक आहे, वैराग्य शतकात स्त्रीचा काय संबंध? तर वैराग्यात तर जायलाच पाहिजे ना बाहेर. वैराग्य हवंय, स्त्रीपासून दूरच गेलं पाहिजे. अहो धक्कादायक गोष्ट अशी आहे, मी थक्क झालो की वैराग्याचं कारण सांगण्यासाठी सुद्धा स्त्री देहाचाच उपयोग आहे. तिच्या वैराग्यासाठी तुम्ही काहीतरी वेगळं कारण दिलं पाहिजे. स्त्री देहाला कशाला तिथं आणायचं? पण सर्व संन्यासी वैरागी म्हणून असणाऱ्या कल्पनांमध्ये स्त्री देहाचं एक खास एका अर्थानं रूप राहिलेलं आहे. आणि ते काय? स्त्री देह म्हणजे डिकेइंग बॉडी. म्हणजे हा देह जो आहे हा नष्ट होणारा, वृद्ध, म्हणजे विनाकारण ऋतुहारीनं वृद्ध झालेल्या स्त्रियांच्या सगळ्याच आपल्याकडे जसं सुंदरता आहे तशी कुरूपता आहे, चुंकी आहे किंवा मिन्स्ट्रुएशन आहे किंवा अन्य कुठल्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये स्त्रीचे एका अर्थानं घाण किंवा फिल्म त्याच्याशी जोडली जाऊ शकते. तसं वर्णन आहे. म्हणजे स्त्रियांचं वर्णन हे फिल्ड म्हणून, घाण म्हणून, अशुद्ध म्हणून, त्यापासून दूर जाण्यासाठी म्हणून नष्ट पावणारा देह म्हणून केला. तुम्हाला मी सांगेन की तुमच्या माझ्या, तुम्ही किती म्हणा की फुले आंबेडकरवादी आहोत, आम्ही स्त्रीवादी आहोत, आमची परंपरा आहे, महान आहे, पण स्त्री देहाबद्दलच्या तिन्ही कल्पना तुमच्या माझ्या अवतीभोवतीच्या विश्वात नांदतात. स्त्रियांच्या मध्येही नांदतात, पुरुषांमध्येही नांदतात. मला फार खुलासा करायचा नाही, तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की हे जे ब्राह्मणवाद म्हणून आपल्याला दिसतंय ते चक्र काय आहे, किती खोलवर आहे. डॉमिनेशनची म्हणजे वर्चस्वाची यंत्रणा घडवण्यासाठी ते खूप मोठ्या प्रमाणात कारगर झालेलं आहे. त्यांनी जाती जातींमध्ये असलेल्या कथा सगळ्याच लोकांनी डोकं चालवले. त्यात फक्त ब्राह्मण डोकं चालवलं असं नाही. पितृसत्तेच्या डोक्याचा सगळा जो विकास आहे तो विकास या कल्पनांमध्ये तिसरी जे एका अर्थानं तत्व आहे ते तत्व आहे ते म्हणजे लिंग आणि जातीची उतरवण. ब्राह्मणी पितृसत्ता म्हटलं तर त्यातलं अत्यंत कळीचं तत्व कोणतं असेल तर जात लिंग भावाची उतरवण. एकदम विराट म्हणजे त्या काय म्हणतो आपण इंटिग्रल आहे, निवच्छनेच लक्षण आहे. ब्राह्मणी पितृसत्ता म्हटलं
तर तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे ती उतरंड आहे जातीची आणि लिंगभावाची. दोन दोन भिन्न उतरंडी आहेत. घरामध्ये तुम्ही गेलात तर लिंगभावाची उतरंड दिसते. पती पत्नी, पिता पुत्री, भाऊ बहीण, उतरंड. बहीण राखी बांधते, भावाला ओवाळते. भाऊ कधी ओवाळतो का? उतरंड. मुलांनी असं विचारलं की स्त्रिया सती जातात, पुरुष कधी सफाई गेलाय का? उतरंड आहे, हरारकी आहे. लिंगभावाची उतरंड आहे. लिंगभावाची उतरंड जशी आहे ती जातीची उतरंड आहे. आपल्या पारीन राहा. तुमच्याकडं सगळ्यांच्या मध्ये एक शब्द आहे बरं का, चप्पल पायातच बरी. आणि हे पूर्ण कॉमन सेन्सिकल लॉजिक आहे. सगळे बहुजन हे बोलतातच. आणि पायाची चप्पल या दोन हरारकीमध्ये उभी आहे. पायाची चप्पल जाती व्यवस्थेच्या हरारकीला, पायाची चप्पल ही स्त्री पुरुष विषमतेला दोन्हींच्याही समर्थनासाठी वापरली जाते. हे जे प्रतिमान तुम्ही ठिकठिकाणी वापरताना दिसतात, सगळे वापरतात बरं का. अगदी बहुजन दलित सुद्धा वापरतात पायाची चप्पल पायातच बरी म्हणणारे. हे प्रतिमान जे आहे हे प्रतिमान तुम्हाला ती जाती लिंगभावाच्या उतरंडीची हाक देते आहे. जाती लिंगभावाच्या उतरंडीमध्ये काय आहे? तुम्हाला एक ढाचा दिसतो. 2-3 प्रकारचे मुद्दे समजून सांगतो, बाकी सोडून देतो. काय दिसतात त्याला? एक म्हणजे एक साधी गोष्ट की स्त्रिया अशुद्ध आहेत. स्त्रिया अशुद्ध आहेत, पुरुष शुद्ध आहेत. स्त्रिया अपूर्ण आहेत, पुरुष पूर्ण आहेत. हा उतरंडीचा आकृतिबंध आहे. आता लक्षात घ्या की याच्यामध्ये खूप गुंते आहेत. तुम्हाला वाटतंय इतकं सोपं जात लिंगभावाची उतरंड नाही. तुम्हाला दिसतं की हा ज्येष्ठता कनिष्ठता आहे. लिंगभावाच्या उतरंडीमध्ये ज्येष्ठता कनिष्ठता आहे काय आहे? आईनं सांगितलं तुम्ही ऐकता का? 100% ऐकता. पण जेव्हा पित्याची जागा पुत्र घेतो तेव्हा आई पुत्राचं ऐकायला समजून घ्यायचा प्रयत्न करा. जोपर्यंत मुलगा कमवता नाही, पित्याची जागा घेत नाही, तोपर्यंत पुत्र जो आहे तो आईचा ऐकतो. ज्येष्ठतेचा नियम आहे, आईचं ऐकलं पाहिजे. पण जसा मुलगा पित्याची जागा घेतो तेव्हा आई वयानं जास्त असून सुद्धा, ज्येष्ठ असून सुद्धा, त्याचं काय म्हणणं आहे बघ बाई, मला नको विचारूस. तुझ्या नवऱ्याचं म्हणणं असेल तर जा बाई. बरोबर? हे तुम्ही ऐकलं असेल. हे जे घडतं या पाठीमागं तुम्हाला दोन उतरंडी एकमेकांना सांगताना दिसतात, एकमेकांची मिळताना दिसतात, एकमेकांमध्ये गुंतताना दिसतात. म्हणजे लिंगभावाची उतरंड जातीला आणि जातीची उतरंड लिंगभावाला काय करते? परिपुष्ट करते. त्याचं उदाहरण म्हणजे काय? आपली जी एकंदरीत उतरंड ब्राह्मणांनी सांगितली, ब्राह्मणांनी एक उतरंडीची कल्पना मांडली. अर्थातच ही उतरंडीची कल्पना सर्वत्र आपण स्वीकारल्याच्याला भाग नाही. तुम्ही पुन्हा सांगतो की ब्राह्मणांनी जे सांगितलं ते सगळे आपण स्वीकारलं म्हणून आपण गाढा होतो असं लागून नाही. अनेकदा आपण ते नाकारलं पण आहे. ब्राह्मणांनी कल्पना मांडली ती जाती लिंगभावाची उतरंडीची आहे. जी शुद्ध स्त्री ती जात श्रेष्ठ, जी स्त्री अशुद्ध ती कनिष्ठ. आणि त्यांनी एक सिद्धांत मांडला, वर्णसंकराचा सिद्धांत. 12व्या शतकामध्ये जे ग्रंथ आले त्याच्यामध्ये वर्णसंकराचा सिद्धांत आहे. जे माळी आहेत, साळी आहेत, कोळी आहेत, कुष्टी आहेत, महार आहेत, कापार आहेत, ढोर आहेत, हे सगळे वर्णसंकरातून आलेले आहेत. वर्णसंकर चांगला कोणता? अनुरूप. वाईट कोणता? प्रतिकूल. तुम्हाला सांगतो, इतिहासाचा अभ्यासक म्हणून सांगतो आणि मीच सांगू सुद्धा भाग नाही, कुठल्याही इतिहासाच्या अभ्यासकाला मी धांडोळा घेतला, कधीही जाती वर्णसंकरातून उदयाला आल्या नाही. जाती वर्णसंकरातून उदयाला आलेल्या नाही. पण जातीच्या समर्थनासाठी जो वर्णसंकराचा सिद्धांत मानला जातो तो काय आहे? जात लिंगभावाची उतरंड आहे. काय आहे? आणि त्याचा कर्ता करूचा कोण आहे? ब्राह्मण सत्ता आहे. ही एक व्यवस्था आहे, व्यक्ती नव्हे, लोक नव्हे, स्ट्रक्चर सिस्टीम आहे. मुद्दा कळा तुम्हाला? पण लक्षात घ्यायचा प्रयत्न करा की ही कल्पना शूद्रांनी बहुजनांनी स्वीकारली नाही. म्हणजे माळ्यांना समजा असं म्हटलं की तुमचा असा 50 प्रकारे वर्णसंकर होऊन तुम्ही जन्माला आला. माळ्यांनी स्वीकारलं का? नाही. कोळ्याने स्वीकारलं का? नाही. शिंपाने स्वीकारलं का? नाही. पण त्यांनी जाती आणि लिंगभावाच्या उतरंडीचं एक तत्व स्वीकारलं, ते म्हणजे जातीची प्रतिष्ठा स्त्रीच्या अब्रूशी जाऊन.
आपली जात श्रेष्ठ की कनिष्ठ हा मुद्दा ठरवण्यासाठी स्त्रियांच्या लैंगिक नियंत्रणाची रचना निरंकुशपणानं लागू करणं, त्यासाठी आग्रह करणं, हट्ट धरणं, त्याचा एका अर्थानं मोठ्या प्रमाणात उपयोग करणं, हे तत्व जे आहे हे तत्व यामध्ये आहे. एक साधा मुद्दा कळा तुम्हाला. दुसरी गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे की हे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे वयाचं तत्व जे आहे ना, की ज्येष्ठ कोण ज्येष्ठ? ज्येष्ठ वयानं ज्येष्ठ. जाती समाजामध्ये वयानं ज्येष्ठ चांडाळ आणि वयानं लहान ब्राह्मण, याच्यामध्ये असं घडतं का की जो वयानं लहान असलेला ब्राह्मण आहे तो वयानं ज्येष्ठ असलेल्या चांडाळाला किंवा दलिताला, महार मान सांभार जातीतल्या कुठल्याही माणसाला नमस्कार करेल, त्याला एकेरी बोलेल तो, आणि तो 80 वर्षाचा. आणि हे ज्ञानेश्वरांनी लिहिले. दृष्टांत देताना सांगितलं असं घडेल का की चांडाळाचा 80 वर्षाचा वृद्ध आणि 10 वर्षाचा ब्राह्मण, याच्यात सत्ता कुणाकडं, महत्व कुणाला? 10 वर्षाच्या मुलाला. म्हणजे लिंगभावाची जी ज्येष्ठता कनिष्ठतेची रचना आहे ती जातीने उलटी होते. कितीही वयानं ज्येष्ठ असो निम्न जातीय, राजाचा मुलगा आहे लहान, तुम्ही काय म्हणणार? कसले सकार. तुम्ही तुमच्या अवतीभोवती असणारे अनेक देशमुख पाटील असतील, त्यांच्या घरावर गेल्यावरती काय दिसतो तुम्हाला? लहान मुलाचं तरी वर्णन काय? अमुक साहेब, तमुक दादा, तमुक आबा. उतरंडीमध्ये पितृसत्ताक सत्तेचा आकृतीबंध आहे मित्रांनो. बारकाईनं पहा. आपण सत्याच्या एका अर्थानं जंजाळात उभ्या आहोत आणि त्यामुळं तुम्हाला ही उतरंड जी आहे त्या उतरंडीचा बोध करावा लागेल. एकच खुलासा करतो मुद्दा, कारण ते खूप अनेक पोटमध्ये खूप आहे. एकच मुद्दा सांगतो की शोषण करताना शोषणाचा आणि वर्चस्वाचा संबंध हा एकमेकांशी जोडलेला असतो आणि लिंगभावाचा संबंध आहे जाती उतरंडीशी. उदाहरण सांगायचं म्हटलं तर फुल्यांनी त्या कालखंडात सावकार आणि ब्राह्मण यांच्याकडे शेतकरी गेला. शेतकरी त्या कालखंडातल्या ब्राह्मणाला संबोधन काय वापरतो? की तुमच्यापैकी ग्रामीण भागात जे प्राध्यापक आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये ब्राह्मणाला काय म्हटलं जातं? देवा म्हटलं जातं, गुरुजी म्हटलं जातं. ही जी संबोधनं आहेत ती वर्चस्व वाटत आहे. बरोबर. इतकंच नाही, जेव्हा सावकाराकडे चाललं जातं तेव्हा त्याला शब्द वापरला जातो तो कोणता? मायबाप. म्हणजे मी तुझ्या अवलंबून आहे, तू पिता आहे, एक लेकरू आहे मी, माझं चुकलं असेल पण कर्ज दे बाबा. संबंधांमध्ये लिंगभावाची जी प्रतिमान आहे ती जाती उतरंडीत येतात आणि जाती उतरंडीची परिमाणं जी आहेत ती लिंगभावाला बदलतात. तेव्हा लिंगभाव आणि जाती उतरंड यांच्यामध्ये असं जे गुंतागुंतीचं व्यामिश्र नातं आहे हे नातं हे ब्राह्मी पितृसत्तेचं महत्त्वाचं तत्व आहे. एवढ्या एका रचनेमध्ये, ब्राह्मी पितृसत्तेच्या व्यवस्थात्मक रचनेमध्ये स्त्रिया उभ्या आहेत. पण स्त्रिया उभ्या कुठं असतात? संबंध जो आहे तो भौतिक संबंध आहे. स्त्रिया साधारणतः ज्या संबंधात उभ्या आहेत त्या कंटेक्स्टमध्ये उभ्या आहेत. तो कंटेक्स्ट आहे तो म्हणजे घर. काय? घर, ग्रह असं संस्कृतमध्ये म्हणून. आणि म्हणून ताराबाई शिंदे जे अत्यंत चिडून करवाटून म्हणतायत ते काय? आम्ही ग्रहबंदी शाळेमधील कैदी. अत्यंत पोटेंट असं वाक्य. काय म्हणतात ते? ग्रहबंदी शाळेमधील कैदी ताराबाई शिंदे म्हणतात. आणि ताराबाई शिंदे त्या कालखंडामधल्या अत्यंत म्हणजे कुशल स्त्रिया, विद्वत्ता त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात व्यासन विधून ज्यांनी केली त्यापैकी त्या आहेत, विदुषी आहेत त्या. ग्रहबंदीचा आणि घरामध्ये तुम्ही कोणत्या संबंध असतात? वर्चस्व अंकितेचा.
पिता, भाऊ, पती, सासरा, सासू, लिंगभावाचे पुत्रंड आहे. आपल्याला या व्यवस्थेनं वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना दिल्यात आणि त्या संकल्पनेने तुम्ही परफॉर्म करता. तुम्ही भाऊ म्हणून परफॉर्म करता, बहीण म्हणून परफॉर्म करता, आई म्हणून परफॉर्म करता, बायको म्हणून परफॉर्म करता, पिता म्हणून परफॉर्म करता. तुम्ही ती भूमिका जगता आणि जगत राहता. बरोबर. मग ही जी गोष्ट आहे ती गोष्ट स्त्रियांच्या संबंधामध्ये निरंकुश पातळीवरची वर्चस्व लागते. तुम्हाला मी सांगेन की भारतीय समाजामध्ये स्त्रियांवरती आपण अमानुष असं वर्चस्व लागतं आणि ते कुटुंबात आहे. कुठं आहे? आपण कुटुंबाच्या बाहेरच्या हिंसेवरती जास्त बोलतो. कुटुंबात होणाऱ्या हिंसेविषयी बोललं पाहिजे आणि आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपण बहुजन म्हणतो त्या शाहू महाराजांनीच घरातल्या हिंसेबाबत पहिला कायदा केला. तिथे स्त्रिया काय करतात? मला खूप वेळ नाही पण थोडक्यामध्ये तुम्हाला मी काही गोष्टींची खुलासा करतो. एक म्हणजे स्त्रियांच्या त्यांच्या विश्वामध्ये लढण्याची आयुध त्यांनी घडवलेली आहे. त्या लढतात म्हणजे काय करतात? त्या रुसतात आणि रुसतच त्या बोल लावतात. तुम्हाला माहिती असेल त्या पानउतारा करतात. मी जर बारकाईनं पाहिलं तर स्त्रिया समजा सासरी गेल्या तर सासरी गेल्यावरती तिला अपमानित स्थान असतं. तिचं माहेर म्हणून तिला एका अर्थानं दुखावलं जातं. तिचं स्त्री म्हणून अस्तित्व म्हणून दुखावलं जातं. तिला कायम अपमानित केलं जातं. त्या अपमानाच्या तीव्र अशा बोचानं ती कायम अस्वस्थ असते आणि ती अस्वस्थ असल्या कारणानं तिची लढाई जेव्हा सुरू करते तेव्हा ती नवऱ्याच्या घराचा सगळा पानउतारा करते. माहिती आहे तुमचे कसे आहे. तुम्ही लक्षात घ्या, हा सत्तेचा जो आकृतीबंध आहे या सत्तेच्या आकृतीबंधात प्रतिकाराचा विषय उभा राहतो. ग्रहविश्वामध्ये स्त्रिया जर बंदिस्त असतील तर ग्रहविश्वामधले लढाया सुरू होतात आणि ग्रहविश्वातल्या लढाया ज्या आहेत त्या लढायांमध्ये हे रूप उभं राहतं. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक तंत्र स्त्रिया करतात आणि ते फार महत्त्वाचं एक गोष्ट आहे. मी अनेकदा पाहिले किंवा अनेक एका वाङ्मयामध्ये अनेक घटनांमध्ये आपल्याला मिळतं आडमुठेपणा हा स्त्रियांच्या प्रतिकाराचं एक मुद्दा असतो. कारण काय असतं की तुम्ही जेव्हा तर्क मांडता तेव्हा तर्क तुमचा ब्राह्मी पितुसत्तेचा असतो. तू मुलगी आहे, मुलीने कसं वागलं पाहिजे बाई, आपण तिच्यावरचा जो तर्क लादतो तो तर्क पूर्णतः ब्राह्मणी जातीव्यवस्थेच्या तर्कानं पूर्णतः उभा. तिला तो तर्क मोडण्याची एका अर्थानं परंपरा ज्ञान उपलब्धच नाही. बंदी आहे, ज्ञानबंदी आहे. मग ती काय करते? मग ती आडमुठीपणा करते. तू म्हणतोस ना मी करणार. स्त्रियांमध्ये किंवा मुलांमध्ये सुद्धा तुम्हाला ही प्रवृत्ती दिसेल आडमुठेपणानं प्रतिकार करणं. हा आडमुठेपणाचा प्रतिकार जो आहे तो ग्रहविश्वामध्ये आकार घेतो. मी ग्रामीण भागात राहिल्या कारणामुळे काही वेळेला पाहिले की स्त्रिया चिडतात आणि स्त्रिया चिडल्यावरती दुसऱ्याला आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी आत्मक्लेश करतात. स्त्रियांना दुसरं कोणताही पर्याय नसतो. सत्ताच नाही. माझ्याला सत्ता आहे. समजा मी हेड ऑफ डिपार्टमेंट आहे, तुमच्यापैकी कोणी जर नीट वागलं नाही तर तुम्हाला मी म्हणेन की तुमचा कोर्स कॅन्सल. माझ्याला पॉवर आहे. स्त्रियांचं सत्ता असतं. त्यामुळे संबंध जे आहेत ते संबंधामध्ये बदल करण्याची, ते संबंधांना नीट करण्याची, त्यांना समतेच्या कक्षेत आणण्याची किंवा स्वतःच्या सोयीचे बनवण्याची ताकद नाही. मग करायचं काय? मग त्रागा करायचं. स्त्रियांच्या प्रतिकाराचा हा अत्यंत महत्वाचं सूत्र राहिलं, त्रागा करणं. तुम्हाला मी ग्रामीण भागामध्ये असल्या कारणामुळं अगदी वृद्ध स्त्रियांपासून ते तरुण स्त्रियांपर्यंत त्रागे पाहिले जातात. डोकं आपटून घेणं, त्रागा करणं, न जेवणं, उपाशी राहणं, बरोबर, हे केलं जातं. त्याशिवाय धमकी देणं, माहेरी जाईल,
आणि माहेरी जाण्याची धमकी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल बहुतेकांना. तुमचे सत्ता संबंध इतके विषम आहेत की त्या विषम संबंधांना तुम्हाला जर बदलायचं असेल तर तुम्हाला या प्रकारचे संघर्ष करावे लागतात. ग्रहविश्वामध्ये हे संघर्ष आकार घेतात. दुसरे संघर्ष जे आहेत त्या संघर्षांमध्ये एक तंत्र स्त्रिया वापरतात. स्त्रिया या अंकित असल्या कारणामुळे स्त्रियांना त्यांचं म्हणून असलेलं जे विश्व आहे त्यांचं विश्व मायळूपणाचं आहे. पत्नी म्हणून आणि आई म्हणून मायळूपणाची म्हणून त्यांना एक भूमिका अदा केली आहे. स्त्रिया त्यांच्या प्रेमाच्या अनुनयातून आपल्या सत्ता संबंधांना निगोशिएट करतात. नवरा असेल, नवरा काय मग प्रिव्हिलेज आहे. घरात आल्याला त्याला पाण्याचा त्याला मिळतो, चहा मिळतो, सगळ्या गोष्टी त्याच्या असतात, कपडे त्याला घेतले जातात. स्त्रियांना पुरुषांपासून आपल्या सोयीचे निर्णय घ्यायचे असतील तर स्त्रिया प्रेमाचा अनुनय करतात. प्रेमाची जी संपूर्ण चौकट आहे ती वापरतात. मी सत्ता संबंधामध्ये सासू आणि एका अर्थानं सून याच्या संबंधामध्ये विशेषतः लेकरांना आपल्याकडे वळवण्यासाठी आजच्या प्रेमानुनय करताना पाहिलेले आहे. तुम्ही पण कधीतरी प्रेमानुनयाचा अनुभव घेतला असेल वेगवेगळ्या पातळीवरती. प्रेमानुनय जो आहे तो त्यांच्या संकुचित किंवा अत्यंत छोट्या विश्वामध्ये स्वतःचं जे स्थान आहे ते स्थान अंशतः का विना सिद्ध करण्यासाठीचा प्रयत्न आहे. तुम्हाला काय दिसतं की प्रेमानुनयामध्ये नवऱ्याला एका अर्थानं दुय्यम भूमिकेत उभं करताय. तुम्ही असेच आहात असं लाडीतपणाला म्हटल्यावरती नवरा म्हणतो नाही नाही तुला मी काहीतरी देतो. ती संपूर्ण भूमिका जी आहे ती भूमिका पालटली जाते. सत्ता संबंध जो आहे हा सत्ता संबंध बदलतो आणि सत्ता संबंध बदलण्यासाठी तुम्हाला हे तंत्र वापरलं दिसतं. तिसरं तंत्र जे ग्रहक्षेत्रात काम करतं ते तिसरं क्षेत्र जे आहे ते क्षेत्र अर्थातच उन्नयनाचं आहे. स्त्रिया स्वतःला उन्नयनाच्या क्षेत्रात उभ्या करा. माता म्हणून, सती म्हणून, पत्नी म्हणून स्वतःला कष्ट करून करून स्वतःला झिजून लोकांकडे सन्मान मिळवतात. त्यांना सन्मान नाही काय मग अपमान आहे. मग ह्या सन्मानाची प्राप्ती तुम्हाला कशी होणार. जी ब्राह्मणी पितृसत्तेची म्हणून यंत्रणा आहे त्या ब्राह्मणी पितृसत्तेच्या यंत्रणेमध्ये स्वतःच एका अर्थानं जाळून स्वतःला कष्टवून स्वतःची तपस्या करून स्वतःचा सन्मान प्राप्त करणं हे स्वउन्नयनाचे जे आकृतीबंध आहेत त्या स्वउन्नयनाच्या आकृतीबंधामध्ये तुम्हाला सगळ्यांना पत्नी म्हणून माता म्हणून स्त्रिया स्वउन्नयन करताना दिसतात. तुम्हाला एक उत्तम उदाहरण मी सांगू शकतो ते म्हणजे अहिल्यादेवी होळकरांचं. अहिल्यादेवी होळकर या निम्न जातीतल्या स्त्रिया सत्ताधारी बनल्या, राज्यकर्त्या बनल्या. त्यांनी आपलं उन्नयन धर्मक्षेत्राच्या चौकटीत केलं. एवढे पेशवे ब्राह्मण होते, पेशव्यांनी एवढी मंदिरे दुरुस्त नाही केली, एवढ्या मोठ्या प्रमाणात परोपकार कधीही पेशव्यांनी केला नाही, त्यांनी धर्मशाळा बांधल्या नाही. पेशवे हे मराठ्यांच्या राज्याचे कर्तेकरवते होते. तुम्ही पेशव्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये धर्मशाळा पाहणार नाही. तुम्हाला भारतभरामध्ये सर्व ठिकाणी घाट बांधताना, मंदिर बांधताना, धर्मशाळा बांधताना, गोशाळा चालवताना अहिल्यादेवी होळकर दिसतात. स्वउन्नयनाच्या रचनेमध्ये स्वतःला एक धनगर स्त्री म्हणून निशूद्र स्त्रीचं उन्नयन करण्याच्या चौकटीमध्ये त्यांचा तो प्रयत्न होता. हे आपला समजू शकतं. असा प्रयत्न वेगवेगळ्या स्त्रिया घरामध्ये आणि घराबाहेर करत असतात. विशेषतः घराबाहेर पब्लिक स्पेसमध्ये ज्याला आपण म्हणतो त्या पब्लिक स्पेसमध्ये स्त्रियांना उन्नयन करणारी प्रतिमा आवडते. तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती आहे की अगदी बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीची प्रतिमा आपल्याकडे हीच आहे. कष्टानं त्यागानं राबणारी आपल्या सर्वांचं जेव्हा प्रेम आहे आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे. रमाबाईंवरती कुणाचं प्रेम नाही. रमाबाई सगळ्यांनाच आवडते. रमाबाई का आवडते. त्याचं प्रतिमान जे आहे ते प्रतिमान ब्राह्मी सत्तेच्या रचनेतलं आहे. आपण समजून घ्या. हे ब्राह्मी सत्तेच्या आपल्याला भावतेच रमाबाई. रमाई म्हणतो तिला आणि आपल्या सर्वांना आईचा बोध होतो.
अनेक कविता झाल्यात, पण ही रमाई ह्याचं जे प्रारूप आहे, याचा संकल्पनाबंध जो आहे, हा संकल्पनाबंध आला कुठनं? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा संकल्पनाबंध येतो त्याचं कारण उन्नयनाचा जो एक आकृतीबंध आहे, त्या आकृतीबंधामध्ये आपण स्त्रीला पाहतो. त्या माई विरुद्ध रमाबाई असा आपल्याकडे कळत न कळत एक काय म्हणतो ढाचा पण राहतो. चळवळीतल्या अनेक लोकांनी हा ढाचा दाखवला, पण चूक असो बरोबर असतो त्याच्यावरती काही खोल चर्चा करायची गरज नाही, पण आपल्याकडं त्या प्रकारचा आकृतीबंध येतो. उन्नयनाची चौकट आहे. याचे अनेक गृहक्षेत्रामधले आविष्कार आहेत, त्याच्याबद्दल मी बोलत नाही. पब्लिक स्पेस स्त्रियांना काय समजेल, मग तुझ्या स्त्रियांना संधीच फार सीमित होती. आणि तुम्हाला जे मॅडम म्हणाल्या की गीता मॅडम की या सगळ्या स्त्रिया म्हणतायत की आनंद मजा, पब्लिक स्पेसेस आर प्लेसेस ऑफ फन. पब्लिक स्पेसेस आर प्लेसेस टू एक्सर्ट देअर ओन सेल्फ. तुम्ही जी संपूर्णतः समुदाय आहे, समाज आहे, सार्वजनिक क्षेत्र आहे, त्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुम्हाला जनाबाई म्हणून मान आहे, तुम्हाला मुक्ताबाई म्हणून मान आहे, ही आनंदाची बाब आहे. एक कार्यकर्ती स्त्री ही त्यासाठी जगते, तिला त्यामध्ये आनंद आहे, कारण तिला तेवढा सुद्धा आत्मविष्कार करण्याची संधी ग्रहांमध्ये बंद झाल्या कारणामुळे नसते. पब्लिकमध्ये प्रामुख्यानं तुम्हाला मंत्रुगामध्ये धर्मक्षेत्र जे आहे त्या धर्मक्षेत्रामध्ये स्त्रियांचे विरोध आहे. वारकरी असतील, मानव असतील, अगदी बौद्ध धर्मामध्ये असेल, जैन धर्मात असेल, तुम्हाला संन्यासजीचं विश्व म्हणून स्वतःच एक वर्तुळ तयार करून स्त्रियांनी प्रतिकार केला, ब्राह्मणी पितृसत्तेच्या विरोधात प्रतिकार केला. आणि त्यांची जी त्या अर्थानं पितृसत्तेविरुद्ध लढण्याची जी वैचारिक विकास आहे, तो विकास ग्रह क्षेत्रामधल्या प्रतिकारांना दिसत नाही. ग्रह क्षेत्रातल्या प्रतिकाराचं स्वरूप काय राहिलं? ग्रह क्षेत्रातले प्रतिकार जे आहेत ते प्रतिकार हे होत राहिले, परंतु पितृसत्तेच्या अधीनच होत राहिले. ते रिप्रोड्यूस्ड पॅट्रियार्की, म्हणजे तुम्हाला मी ते प्रतिकार सांगितले, या प्रतिकारांनी व्यवस्थेचं रूप काहीच पलटू शकत नाही. ते पालटता आलं नाही. त्यांच्या पुरतं, त्यांच्या आयुष्यापुरतं त्यांना थोडंफार फेरफार करता आला, परंतु व्यवस्था म्हणून पितृसत्तेचं काय या संघर्षामुळं वहनच पितृसत्ता मोडली. पितृसत्तेला एका अर्थानं आव्हान देणारा अवकाश हा भारतातल्या सामूहिक चळवळींनी, सामाजिक चळवळींनी, धर्म चळवळींनी होता. तुम्हाला जनाबाई नावाची सारखी स्त्री दिसते आहे की जी स्त्री त्या कालखंडामध्ये स्त्रियांच्या दुःखाविषयी बोलते. सुखाबाईची पत्नी, सुखाबाईची मुलगी लिहितात आणि स्वतःच्या दुःखांविषयी, स्त्री म्हणून दुःखांविषयी लिहितात. तुम्हाला मुद्दा कळतोय की हे जे काही एका अर्थानं कुटुंबामधलं विश्व आहे, त्यातनं तुम्ही जेव्हा थोडा वारकरी संप्रदायासारखा थोडा अवकाश, अगदी माफक का होईना डोक्यावरती तुळशी घेऊन जाणाऱ्या एका अर्थानं दलित बहुजन स्त्रियांना एक प्रतिकाराचा वेगळा अवकाश निर्माण झाला. तिथं त्यांची प्रतिभा खुलली, तिथं जनाबाई होतात, तिथं अख्खं महादेव होतात. तो जो संपूर्ण विश्व आहे त्या विश्वामध्ये तुमचा प्रतिकार आहे. त्याच्या प्रतिकाराचे अनेक गुण आहेत, त्याच्या प्रतिकाराचे मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट होती ती म्हणजे की या प्रतिकारांमध्ये जसं एका अर्थानं शेतकऱ्यांच्या बंडात होतं, जसं दलितांच्या बंडात होतं, तशी उचरंड उलफाटी करण्याचा प्रतिबंध आहे. म्हणजे जी स्त्री पुरुषांची संबंधाची व्यवस्था आहे तिला उलफाटी करणं. शास्त्रांमध्ये स्त्री पुरुषांच्या संबंधाच्या व्यवस्थेला उलट करण्यात आलं. पुरुष हा अन्य धर्मपंथांमध्ये हा वंदनीय असतो. तुम्हाला शास्त्रांमध्ये किंवा तंत्रांमध्ये स्त्री वंदनीय, पूजा स्त्रीची करायची, मान स्त्रीला देणार, अशा यंत्रणा उभ्या राहिल्या. उलटफेराची काही चौकट जी आहे ती चौकट ती तुम्हाला या बंधांमध्ये पाहायला येते. दुसरी गोष्ट अशा पाहते की व्यवस्था समजून त्याचा प्रतिकार करण्याची भूमिका पाहायला मिळते. यामध्ये आणखीन एक भाग, या शिवायचा भाग जो आहे की जो पब्लिक स्पेसमध्ये होत गेला, तो म्हणजे उन्हाळपणा. जातीव्यवस्थेमध्ये तुमच्यावरती लादलेली जी मूल्य आहेत, मुलगी म्हणून, पत्नी म्हणून, पतिव्रता म्हणून, चांगली मुलगी म्हणून, गृहिणी म्हणून, या सगळ्या मूल्यांच्या विरोधामध्ये
स्त्रियांनी बंद केलं ते उन्हाळपणा होतं. उन्हाळपणा याचा आपण अर्थ नैतिक दृष्टीने फारच वाईट देतो, परंतु मला हे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की उन्हाळपणा हा स्त्रियांना एका विशिष्ट पातळीवरती स्वातंत्र्याचा थोडासा का विना अवकाश देणारा भाग होता. सर्वस्वी अवकाश दिल्याचा भाग नाही, थोडासा अवकाश देण्याचा भाग होता. आणि तुम्हाला एक आणखीन गोष्ट दिसेल ती म्हणजे की मध्ययुगामध्ये तुम्हाला स्त्रियांनी उन्हाळपणा केल्याची अनेक उदाहरणं सापडतात. दुसऱ्या बाजीरावाच्या कालखंडामध्ये 300 ते 400 उन्हाळ बायांचा थवा, हा शब्द माझा नाही, लोकित बाजूंचा आहे. उन्हाळपणामुळं स्त्रियांना एक अवकाश मिळतो आणि उन्हाळपणा हा तुम्हाला मध्ययुगामध्ये 19व्या शतकामध्ये 20व्या शतकामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वापरला असतो. उन्हाळपणाचा एक अवकाश त्यांनी प्रत्येकासाठी वापरला, पण तो जातीव्यवस्थेच्या किंवा एका अर्थाने पितृसत्तेच्या विरोधात फार योग्य सुटाव करू शकत नव्हता. त्याशिवाय ओल्डनबर्ग नावाच्या अभ्यासकांनी असं मांडलं की गृहक्षेत्र बंदीशाळा आहे, तर वेश्यालय स्वतंत्र आहे. काही प्रमाणामध्ये तुम्हाला स्त्रियांनी एका अर्थानं वेश्या हा शब्द जो आहे हा ग्रहाच्या विरुद्ध वापरलेला दिसतो. उदाहरण सांगता येईल, जराबंदी. घर जे आहे ते घर बंदिस्त करतं, पारतंत्र्यात ठेवतं. त्यामुळं घराशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काय? तेव्हा अगदी जनाबाईसारखी एका अर्थानं महान संत कवी म्हणते की विठ्ठला तुझ्यासाठी मी भर बाजारामध्ये पदर पाडायला तयार आहे. अर्थातच तुम्हाला सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे की वेश्यालयांचं विश्व जे आहे ते पितृसत्ताक नियमाने चालतं, जातीच्या आणि पितृसत्तेच्या नियमाने चालतं. भारतीय वेश्या एका अर्थालयांमध्ये निम्न जातीय वेश्या होत्या आणि त्या जातीय शोषणाच्या आणि लैंगिक शोषणाच्या जेंडर एक्सप्लॉटेशनच्या रचनेमध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला जी विश्व दिसत आहेत ती बहुतांश विश्व जी आहेत ती विश्व स्त्रियांच्या प्रतिकाराची विश्व म्हणून जरी दिसत असली तरी देखील पितृसत्तेला रिप्रोड्यूस करणारी आहे. मग प्रश्न जो आहे हा प्रश्न हाच आहे, मग स्त्रियांच्या मुक्तीचा लढा काय आणि स्त्रियांच्या मुक्तीच्या लढ्याचे व्हॅन्टेज पॉईंट काय? इतिहासामध्ये स्त्रीच्या मुक्ती संबंधात आपल्याला काय पाहता येऊ शकते? कॉम्रेड शरद पाटील यांचा संबंध आपण का लावतोय? काहीतरी प्राचीन भारतामध्ये संशोधन केलं, प्राचीन भारतामध्ये निवृत्ती शोधून काढली, प्राचीन भारताच्या निवृत्तीचा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी विचार केला म्हणून तो यासाठी गरजेचा आहे की तुम्हाला जर खरोखर स्त्रीमुक्ती करायची आहे आणि स्त्रीमुक्ती ही पुरुषांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची असेल, कारण स्त्रीमुक्ती ही पुरुष मुक्तीला सुद्धा घडवणारी आहे. स्त्रीमुक्ती नसल्या कारणामुळे पुरुषही बंदिस्त आहे. पुरुषत्वाच्या वेगवेगळ्या कल्पनांमध्ये स्त्री पुरुष संबंधांच्या विखारी संबंधांमध्ये पुरुष झटकलेले आहेत. तेव्हा आपल्याला जर निरोगी समाजाचं काही निर्माण करायचं असेल, जे फुले शाहू आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं, तर आपल्याला स्त्रीमुक्तीच्या कल्पनांची काहीतरी विशिष्ट पातळीवरती एका अर्थानं जड लावली पाहिजेत. बापरे, मी बराच बोलतोय तर मी अद्रपूत बंद करतो. तर या अनुषंगाने मी तुम्हाला म्हणेन की आपण सर्वांनी जर या मुक्तीच्या अवकाशामध्ये स्त्रियांच्या प्रतिकाराचं विश्व उभं केलं, मी जे सांगितलं ते पितृसत्तेशी लढणारी स्त्रीसत्ता आहे, पितृसत्तेचं रिप्रोडक्शन करणारी लढाई आहे. लढाई स्वतःपुरता अंशतः अवकाश घडवणारी लढाई आहे, परंतु एका अर्थानं मुक्त होणारी लढाई अजूनही आपल्याला घडवता आलेली नाही. आणि तिच्यासाठी इतिहास अध्ययनातून जर आपण काही मुद्दे विकसित केले तर योग्य होतील. खरं तर मी तुमचे सगळ्यांचे आभार यासाठी मानतो की शेवटचं लेक्चर माझं आहे आणि तरी देखील तुम्ही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ऐकलं, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद.